नमस्कार आणि शुभ संध्याकाळ. पावसाला सुरुवात झाली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत. तो पाऊस गेल्या 2 दिवसात पुण्यावर आपला वर्षाव करत आहे. मला वाटतं साहित्य विश्वाचा साहित्याच्या या एकूणच वातावरणामध्ये पावसाला सुद्धा इतका आनंद झाला आहे की थोडासा वेळेच्या आधी त्याने शिडकावा केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी डॉक्टर लतिका भानुशाली. ग्रंथाली प्रकाशित आणि सलील वाघमारे लिखित मराठी भाषा लेखन मार्गदर्शन या पुस्तक प्रकाशन समारंभाला आता आपण सुरुवात करत आहोत. पुस्तकाचा विषय आहे प्रमाण मराठी लेखनाचे मार्गदर्शन. जरा क्लिष्टच विषय नाही का? कारण इथे सगळेच जण थोडेसे संभ्रमित असतात. एकूण काळाच्या पटाचा जर या विषयाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेतला तर असं आपल्याला आढळतं की जग हे परिवर्तनीय आहे. मग भाषा तरी त्याला अपवाद कशी असेल? असं म्हटलं जातं की दर 12 कोसांवर भाषा बदलली जाते. पण आत्ताच्या काळामध्ये मी हे वाक्य थोडंसं बदलते. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह, कॉस्मोपॉलिटन शहरं या सगळ्यांचा परिणाम आपल्या भाषेवर इतका मोठ्या प्रमाणावर झालेला आहे की 12 कोसांवर बदलली जाणारी भाषा आता घरट्या गणिक बदलते असं मी म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही आहे. अर्थातच प्रमाण भाषा आणि बोली भाषा ह्या 2 भिन्न गोष्टी आहेत. एकाच भाषेचे ते आविष्कार आहेत, पण प्रमाण भाषेच्या लेखनाचे नियम आहेत ते आपण बोली भाषेच्या लेखनासाठी किंवा बोलण्यासाठी लागू करू शकत नाहीत. याचं कारण आहे बोली भाषेला स्वतःचा असा एक जिवंतपणा आहे, स्वतःची अशी एक त्याला आपण म्हणतो ना ठसका आहे, मुरका आहे. आणि अशी ही बोली भाषा ज्या वेळेला साहित्याच्या माध्यमातून प्रकट होते लिखित स्वरूपात, मग एखादी कादंबरी असेल, कथा असेल आणि त्या पात्रांच्या तोंडून जेव्हा ही बोलीभाषा प्रकट होते तेव्हासुद्धा ती स्वतःच्या उच्चारांचं लेणं घेऊनच लिखित भाषेमध्ये अवतीर्ण होते. पण प्रमाण भाषा लिहिताना मात्र आपल्याला हे स्वातंत्र्य घेता येत नाही. प्रत्येक भाषेची प्रमाण भाषा, भाषेचं जे एक स्वरूप असतं त्याची प्रमाण भाषा कशी असावी हे ठरलेलं असतं. आणि त्या परंपरेचं जर आपण पालन केलं नाही तर भाषिक ढाचा जो असतो तो कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाण भाषेच्या लेखनाला
अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान लेखनामध्ये आहे. आपण जर एकूणच मराठी भाषेचा आढावा घेतला तर लक्षात येतं की 12व्या शतकामध्ये माझा मराठीचा बोलू कौतुके असं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज असू देत, किंवा 15व्या शतकामध्ये जैसी पुष्पान माझी पुष्प मोगरी की परिमळा माझी कस्तुरी तैसा भाषान माझी साजिरी मराठिया असं म्हणणारे फादर स्टीफन्स असू दे. या सगळ्यांनी मराठी भाषेला अत्यंत अभिमानाने मानाचं स्थान आपल्या लेखनामध्ये दिलेलं होतं. मराठी भाषा ही केवळ संवादाची भाषा नाही आहे, तर 12 कोटींहून अधिक लोकांसाठी ती संस्कृतीवाहक तर आहेच, पण त्याचबरोबर आपल्या उज्ज्वल परंपरांशी नाळ जोडणारी ती भाषा आहे. महाराठी, मराठी, मराठी आणि मराठी असा मराठी या शब्दाचा हळूहळू अपभ्रंश होत ती सुधारत विकसित होत गेला, तो शब्दही विकसित होत गेला आहे. त्यामुळे भाषा पण बदलत गेली आहे. संत वाङ्मयाचा जर आपण आढावा घेतला तर लक्षात येतं की या वाङ्मयाने भाषा केवळ सशक्त नाही केली, तर तिला ज्ञानभाषा म्हणून विकसित केलं. अनेक साहित्यिक इथे घडले. त्यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या साहित्य प्रकारांना मराठीच्या प्रांगणात आणलं आणि ही मराठी भाषा अत्यंत समृद्ध आणि प्रवाही करून सोडली. असं नाही आहे की आपल्या भाषेवर आक्रमणं नाही झाली. मुघल आले, त्यांच्याबरोबर अरबी आणि फारसी भाषा आल्या, इंग्रज आले, इंग्रजी भाषा आली आणि आता तर हिंदीचं सुद्धा आक्रमण आपण पचवत आहोत. पण तरीसुद्धा मराठी प्रवाही राहिलेली आहे, कारण त्या भाषेतलं जे जे चांगलं आहे ते तिने आत्मसात केलं आहे आणि त्यानुसार त्या नियमांना पुढे घेत घेत मराठी भाषा ही 21व्या शतकात सुद्धा दिमाखामध्ये आजही आपल्या व्यवहारात आपण वापरतो. आजही वृत्तपत्र मराठी आहेत, वाहिन्या आहेत, पुस्तकं प्रकाशित होत आहेत. एकूणच मराठी भाषा म्हणजे महाराष्ट्र हा प्रांत आणि बाकी भारतातले प्रांत यांची तुलना केली ना तर एक वेगळा फरक जाणवतो. ते म्हणजे महाराष्ट्राची प्रकृती ही मूलतः भिन्न आहे. वीरत्व आणि वैराग्य यांच्या परंपरा महाराष्ट्रात एकत्रच नांदल्या आहेत. म्हणजे मराठीची साहित्य गंगा ही प्रवृत्ती आणि निवृत्तीच्या काठाकाठाने वाहिलेली आहे आणि गंमत म्हणजे दोन्ही तीरांवरील लोकजीवनाला तिने संपन्नता प्राप्त करून दिली आहे. दुरितांचे तिमिर नष्ट करून ज्ञानाची पवे उघडण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक मराठी भाषेने केलेला आहे. अभंगातील सात्विकतेपासून लावणीमधील शृंगारिकतेपर्यंत मराठी भाषेने जीवनाच्या अनेक अंगांना, अनेक प्रवृत्तींना स्पर्श केलेला आहे. लिखित भाषेविषयी आजचं पुस्तक प्रकाशित होतं आहे, त्यामुळे या लिखित भाषेचा उगम कुठे आहे हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. अगदी तुम्ही शके 934 या काळामध्ये जर गेलात तर अक्षी इथला शिलालेख आहे, अलिबागच्या इथे आहे. त्याच्यामध्ये पहिलं मोडक्या तोडक्या भाषेमध्ये मराठी वाक्य आपल्याला मिळतं. मग साधारणपणे 10व्या-11व्या शतकामध्ये तुम्ही आलात तर श्रवण बेळगोळ इथला शिलालेख आहे, त्यात लिहिलेलं आहे श्री चामुंडराजे करवियले. हे मराठी भाषेतलं पहिलं लिखित वाक्य आहे असा निर्वाळा भाषेच्या अभ्यासकांनी दिलेला आहे. अर्थात त्या आधीसुद्धा मराठी ही बोलीभाषेच्या रूपात किंवा लोकभाषेच्या रूपात अस्तित्वात होतीच. 11व्या शतकामध्ये तिला स्वतःचं असं शब्द भांडार मिळालं आणि मग ग्रंथरूपामध्ये ती अवतीर्ण व्हायला लागली. मग आपल्याकडे काळ आला ब्रिटिशांचा. इंग्रजींचं आगमन झालं आणि इतका जोरदार सगळा प्रभाव जो होता इंग्रजीचा तो मराठी भाषेवर पडला. इंग्रज इथे आले तेव्हा इथल्या लोकांना इंग्रजी भाषा ही अवगतच नव्हती. मग करायचं काय, तर इंग्रजीतलं ज्ञान जे आहे ते ब्रिटिशांनी मराठीत लिहायला सुरुवात केली आणि हे करत असताना अनंत अडचणी त्यांच्या समोर होत्या. काही वेळेला इथल्या प्रज्ञावंत लोकांना सांगितलं की तुम्ही इंग्रजी भाषा शिका आणि मराठीतलं काही ट्रान्सलेशन भाषांतर तुम्हाला करायचं आहे ते करा. विका राजवाडे यांनी एके ठिकाणी अत्यंत स्पष्टपणे असं म्हटलं की पाश्चिमात्य लोकांना ज्ञानाची हौस असेल तर ते माझी मराठी शिकतील, मी मात्र परकीय भाषेमध्ये ग्रंथ लिहिणार नाही. आणि अगदी तसंच झालं. इंग्रजांनी जोरदारपणे इंग्रजी साहित्य, इंग्रजी त्यांच्यातलं जे काही पवित्र साहित्य मानलं होतं ते मराठीमध्ये जाणीवपूर्वक आणायला सुरुवात केली. 1857मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठाच्या स्थापनेच्या वेळेला मोल्सवर्थ आणि मेजर कँडी यांनी पहिला इंग्रजी आणि मराठीचा ज्ञानकोश, शब्दकोश जो होता तो बनवला
आजही तो शब्दकोश आपण आदर्श मानतो. त्याच्या पुढे जाऊन मेजर कँडी यांनी तर खूप मोठं काम केलं. मराठी भाषेमध्ये विरामचिन्हांचा वापर हा तितका सशक्तपणे त्या काळात केला जात नव्हता. तर त्यांनी विरामचिन्हांची परिभाषा हा ग्रंथ लिहिला आणि विरामचिन्ह मराठीमध्ये रूढ व्हायला सुरुवात झाली. आजही या ग्रंथाचा आपल्या लिखित मराठीवर तितकाच प्रभाव आहे. आणखीन एक गंमत तुम्हाला मराठी भाषेची अगदी मी आवर्जून सांगेन की इंग्लिश मिशनरी होते विल्यम केरी. त्यांनी संत वाङ्मय तिथलं जे होतं ते मराठीत आणायला सुरुवात केली. आता गंमत अशी झाली की त्यांच्याकडे होते संत मॅथ्यू, संत जॉन. जॉमधला ऑ कसा काढायचा, मराठीमध्ये काही व्यवस्थाच नव्हती. मॅथ्यूमधला ॲ आहे, मॅमधला ॲ, तो कसा काढायचा, ती काही व्यवस्थाच नव्हती. आणि मग त्यांनी अक्षरावर एक चंद्रकोर दिली आणि ॲ जन्माला आला, अक्षराला काना दिला आणि ऑ जन्माला आला. आणि अशा प्रकारे ॲ आणि ऑ हे 2 स्वर मराठीमध्ये रुळले. 2009च्या शासनाच्या अधिनियमानुसार आज हे 2 स्वर आपण मराठीचे अधिकृत स्वर म्हणून स्वीकारलेले आहेत. आणि अशा पद्धतीने मराठी विकसित व्हायला लागली. गंमत बघा, हिंदी भाषेमध्ये जेव्हा बोर्ड लिहिलेले असतात तेव्हा त्यांची देना बँक नसते, ती असते देना बैंक, कारण त्यांच्याकडे ॲ आणि ऑ नाहीच आहेत. किंवा गुजराती माणसाला तुम्ही सांगितलं की शादी के हॉल में आना है आपको, तो म्हणाले हां 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 हू शादी ना हॉलमा नाही हॉलमा आवीस, कारण त्यांना हॉल या शब्दाचा उच्चार करता येत नाही, कारण ॲ आणि ऑ हे 2 स्वर त्यांनी स्वीकारलेले नाही आहेत. असा हा मराठी लिखित भाषेचा खूप रंजक असा इतिहास आहे. आणि या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आज प्रकाशित होणारं हे पुस्तक मराठी भाषा, लेखन आणि मार्गदर्शन. लेखक आहेत अर्थातच आदरणीय श्री सलील अंकुश वाघमारे. सलीलजींनी हे जे पुस्तक लिहिलं त्यात त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. ते म्हणजे मराठी शुद्ध लेखनामध्ये ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो त्या आदरणीय श्रीमती यास्मीन शेख मॅडम. त्यांच्याबरोबर काम करत असताना त्यांनी अनेक सुंदर सुंदर क्षण अनुभवले, काही कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बद्ध झाले. आणि असे हे क्षण ध्वनिफितीच्या चित्रफितीच्या माध्यमातून आता आपण पाहूया आणि आपणही त्या क्षणांचा आस्वाद घेऊया. एव्ही प्लीज. सलील वाघमारे यांनी लिहिलेलं मराठी भाषा लेखन मार्गदर्शन या पुस्तकाचं आज प्रकाशन होत आहे, याचा मला अतिशय आनंद होतो. मला वाईट एवढंच वाटतं की मला त्या समारंभामध्ये हजर राहता येणार नाही. माझं या पुस्तकाविषयी जे काही माझा अभिप्राय आहे तो मला कळवायला अतिशय बरं वाटेल, पण चुका होत आहेत. सलील वाघमारे हे सर्वसामान्य मराठी लेखनविषयक नियमांचे केवळ अभ्यासक नाही आहेत, त्या विषयावर त्यांचं प्रभुत्व आहे हे या लेखाच्या स्वरूपावरूनच लक्षात येतं. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, शिक्षकांना इतकेच नव्हे तर मराठी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकांना, वृत्तपत्रांना, औपचारिक लेखन करणाऱ्या सर्वांना, शासकीय लेखन करणाऱ्या सर्वांना, अशा सगळ्यांना निर्दोष लेखन करता यावं या उद्देशानं सोप्या शब्दामध्ये केलेलं विवेचन हे या पुस्तकाचं वैशिष्ट्य आहे. या सर्व लेखातून मराठीच्या विविध शब्दांचे लेखन, त्या संदर्भामध्ये येणारे काही व्याकरणातील शब्द, सामान्य वाचकांना अपरिचित शब्द, त्यांचं स्पष्टीकरण श्री वाघमारे यांनी इतक्या सोप्या सुलभ पद्धतीने आणि अनेक उदाहरणं देऊन केलेले आहे, याचं मला विशेष कौतुक वाटलं. हे पुस्तक खरोखरच सर्व मराठी लोकांसाठी, विशेषतः लेखन करणाऱ्यांसाठी संग्राह्य आहे. इतकंच नाही तर ते वारंवार वाचून मराठी भाषेच्या विविध शब्दांचं अनुकरण करावं असं वाटेल, इतकं सुंदर आहे. तर मी बोलण्या चुका केल्या आहेत. परत घ्यायचं का? पुन्हा करूया. थोडं जास्त बोला, त्यांना अभिनंदन करा. करते. कृपया सगळ्यांनी आपले भ्रमणध्वनी सायलेंट मोडवर टाकावेत ही नम्र विनंती. कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय स्वागत समारंभाने. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष
माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख सर यांचं स्वागत करतील ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर. आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी माननीय श्री प्रदीप वेलणकर सर यांचं स्वागत करतील आमचे संपादक श्री अरुण जोशी. ज्येष्ठ समीक्षक आणि इंग्रजी भाषेचे अभ्यासक माननीय श्री प्र. परांजपे यांचं स्वागत करतील आमच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारव. लेखिका कवयित्री आदरणीय डॉक्टर निलिमा गुंडी मॅडम यांचं पुन्हा एकदा स्वागत करण्याची विनंती मी सुदेश हिंगलाजपूरकर यांना करते. आजच्या कार्यक्रमाचे उत्सव मूर्ती अर्थातच आदरणीय श्री सलील अंकुश वाघमारे यांचं स्वागत आणि सत्कार म्हणत नाही आहे पण स्वागत चालेल करण्याची विनंती मी अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुख सर यांना करते. सलील वाघमारे यांच्या प्रवासामध्ये त्यांचं मातोश्रींचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आज मला माहिती आहे की त्यांचे डोळे अक्षरशः मगासपासून भरून येत आहेत आणि त्यांचाही सत्कार व्हावा अशी ग्रंथालीची इच्छा आहे. मी आदरणीय सुमन अंकुश वाघमारे यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री प्रदीप वेलणकर यांना विनंती करते की त्यांनी मातोश्रींना सत्कार प्रदान करावा. पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करतो आहोत. धन्यवाद. ग्रंथाली 50व्या वर्षामध्ये आता पदार्पण करत आहे. या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं तर आम्ही सातत्याने प्रकाशित करतच असतो. 1200पेक्षा अधिक टायटल्स आम्ही प्रकाशित केलेली आहेत आणि आमची ही सगळी धुरा जी आहे सुकाणू आहे जे आमचं ती नौका चालवणारे आमचे प्रमुख विश्वस्त आहेत श्री सुदेश हिंगलाजपूरकर. मी त्यांना विनंती करते की ग्रंथालीच्या वतीनं त्यांनी प्रास्ताविक सादर करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण रसिक हो, आपणा सर्वांचं मी ग्रंथालीच्या वतीने स्वागत करतो. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं सलील वाघमारे लिखित मराठी भाषा लेखन मार्गदर्शन या पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, लेखक व प्राध्यापक प्र. परांजपे, ग्रंथालीचे विश्वस्त प्रसिद्ध अभिनेते प्रदीप वेलणकर, प्रसिद्ध लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी या मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे याचा आम्हाला आनंद आहे. आजची उत्सवमूर्ती सलील वाघमारे याचा आणि ग्रंथालीचा जुना संबंध आहे. ग्रंथालीच्या खूपशा पुस्तकांच्या निर्मितीत त्याचा महत्त्वाचा वाटा आहे. आज जे पुस्तक प्रकाशित होणार आहे त्याबद्दल ही सगळी मान्यवर मंडळी बोलतील आणि आता लतिकांनी तुमच्याशी बऱ्यापैकी मोठं चांगलं प्रास्ताविक केलेलं आहे तर मी आता त्याच्यात काही तो वेळ घेणार नाही तर मग आपल्याला वक्त्यांचं ऐकायला मिळणार नाही. त्यामुळे मी आता फक्त ग्रंथाली काय करते, पुढचे आमचे काय उपक्रम आहे त्याबद्दल मी बोलणार आहे. या पुस्तकाला मगाशी सांगितल्याप्रमाणे यास्मिन शेख यांची प्रस्तावना आहे. पुस्तकाचं जे देखणं मुखपृष्ठ आहे ते शिरीष घाटे यांनी केलेलं आहे. आता थोडंसं ग्रंथालीविषयी. ग्रंथालीचं आमचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. नुकताच 4 एप्रिल 2024ला आम्ही NCPMच्या सहकार्याने अतुल देऊळगावकर संपादित गंधर्वांचे देणे हे पुस्तक आम्ही प्रकाशित केलं. 7 एप्रिल 2024ला श्रीकांत बोधेवार यांचं आणि मी रस्ता ओलांडला हे पुस्तक प्रकाशित केलं. 27 एप्रिल 2024ला शरद काळे यांनी लिहिलेलं अलमित्रा पटेल यांचं वेस्ट वॉरियर हे आम्ही बँगलोरला पुस्तक प्रकाशित केलं. 2 मे रोजी घनश्याम बडेकर यांचं शूटआउट पुस्तक हे ग्रंथालीने प्रकाशित केलं. 8 मे रोजी ग्रंथालीच्या कार्यालयात दरमहा आम्ही जे शब्दरुची
मासिक प्रकाशित करतो त्याचा आम्ही मेचा बाल मुलांसाठी अंक केला होता. त्याचं प्रकाशन मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते केलं. या अंकाचं संपादन एकनाथ आव्हाड यांनी केलं आहे. 9 मे रोजी उज्ज्वला दळवी यांचं आरोग्याचा डोई या पुस्तकाचं प्रकाशन केलं. 31 मेला लीना संखे यांचं अनात्मा या काव्यसंग्रहाचं प्रकाशन केलं. अशा प्रकारे ग्रंथालयाचे प्रकाशन समारंभ सुरूच असतात. या वर्षात जवळजवळ 101 पुस्तकं ग्रंथालय प्रकाशित करणार आहे. त्यातले 5 शब्दकोश आहेत आणि 5 आदिवासी भाषांचे कोश आम्ही काढणार आहोत. नुकताच आम्ही 3 महिन्यापूर्वी कालिदास कोश प्रकाशित केला होता. तो सुरेश वाघे यांनी संपादित केलेला होता. आणि आत्ता जूनला आम्ही अमेरिकेत जाणार आहोत. त्यानिमित्त आम्ही आमचा जो शब्दरुची मासिकाचा विशेष अंक आहे तो आम्ही प्रकाशित करणार आहोत. त्याचा विषय आहे विश्व मराठीचे आणि त्याचे अतिथी संपादक आहे ज्ञानेश्वर मुळे. हा अंक आम्ही सॅनोजेला प्रकाशित करू. या अधिवेशनाला जाण्याचं आमचं 17वं वर्ष आहे. म्हणजे सातत्याने ग्रंथालय 17 अधिवेशनांना गेलेली आहे. 93 साली आम्ही प्रवास सुरू केला आणि आत्ता आमचं 17वं अधिवेशन असणार आहे पार्टिसिपेट होण्याचं. ग्रंथालयाला शासनाने 2 चांगल्या जागा दिलेल्या आहेत. एक आमच्या कार्यालयासाठी ती दादरला आहे आणि दुसरी आम्हाला बँड्रा बँडस्टँडला इथे दिलेली आहे. त्याला आम्ही प्रतिभांगण असं नाव दिलेलं आहे. या वास्तूतनं आम्ही खूप कार्यक्रम करतो आणि ते कार्यक्रम सगळे आमचे रेकॉर्ड केले जातात आणि आमच्या यूट्यूब चॅनलवरती टाकले जातात. त्याच्यावरती आत्तापर्यंत आम्ही 7 प्रकारचे वेगळे कार्यक्रम म्हणजे ग्रंथालय वॉचवरती 7 वेगळे कार्यक्रम आहेत आणि ग्रंथालय प्रतिभांगण या चॅनलवरती 7 वेगळे कार्यक्रम आहेत. मागच्या महिन्यापासून आम्ही जे काही कार्यक्रम सुरू केले आहेत त्याची मी तुम्हाला नावं सांगतो. साठोत्तरीपासून आधुनिक मराठी साहित्य विश्वाचा वेध घेणारा ऐलं तटावर पहिलं तटावर हा कार्यक्रम आम्ही सादर करतो. तो कार्यक्रम सादर करतात राणी दुर्वे आणि सुनंदा भोसेकर. दुसरा जो कार्यक्रम आहे तो ईशा टूरसोबत आनंद यात्रा पर्यटनाची. तिसरा कार्यक्रम आहे तो काहीतरी विशेष त्या सादर करतात सुधा तुंबे. तर अशा प्रकारचे यूट्यूबवरती आम्ही कार्यक्रम जे टाकलेले आहेत आत्तापर्यंत हे 350 कार्यक्रम टाकलेले आहेत. हे तुम्हाला सगळ्यांना विनामूल्य बघायला मिळू शकतात. आणि आमचा असा मानस आहे की ज्यावेळी आम्ही 30 मार्च 2025ला 50वं वर्ष पूर्ण करू त्यावेळी आमचे 500 कार्यक्रम व्हिडिओद्वारा या दोन्ही चॅनलवर टाकले जातील. या वर्षीचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यामुळे जसं ग्रंथालय दरवर्षी 25 डिसेंबरला आपला वाचक दिन मुंबईत साजरा करते तर ग्रंथालयाने असं ठरवलं की वाचक दिनी संकल्पना पुढील 3 वर्ष महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांमध्ये झाली पाहिजे. त्या पद्धतीने आता आम्ही काही संस्थांना अप्रोच होतो आहोत. त्यातला पहिला आमचा जो संवाद झाला आहे तो ठाणे संग्रहालयाशी झालेला आहे. तर आम्ही त्या संस्थांना असं सांगितलेलं आहे की तुम्ही 1 ऑक्टोबरपासून ते 24 डिसेंबरपर्यंतची तुम्ही कुठली एक तारीख ठरवा. म्हणजे 2 तारखा ठरवा. आयदर तुम्ही 15-16 ऑक्टोबर ठरवली तर तुम्हाला सातत्याने त्या दिवशी वाचक दिन तिथे घडवायचा आहे. आणि त्या वाचक दिनाला जो खर्च येईल तो पहिल्या वर्षी त्याला 40,000 रुपये ग्रंथालय अनुदान देणार आहे. दुसऱ्या वर्षी 45 आणि तिसऱ्या वर्षी 50,000. किमान ते 3 वर्ष तिथे वाचक दिन सुरू राहावे. आणि तिथे तो वाचक दिन करताना आत्तापर्यंत ग्रंथालय काय करत आली की वाचक दिनाला आम्ही आमचीच पुस्तकं प्रकाशित करतो. आमच्या लेखकांना किंवा आमच्या पुस्तकातले विषय परिसंवादाला असतात. तर आता तसं न करता अन्य प्रकाशकांना आम्ही सामील करून घेणार आहोत. त्यांची जी पुस्तकं प्रकाशित होणार आहे ती त्या व्यासपीठावरून होऊ शकतील. त्यांच्या डोक्याचे काही वेगळे विषय असले प्रकाशकांच्या तर त्या विषयाला तिथे स्थान दिलं जाईल. अशा पद्धतीने 7 ठिकाणी हे वाचक दिन होणार आहे. त्यातला एक ठाण्यात होईल, दुसरा वसईत होईल, एक नागपूरला होईल. पुणे आणि नाशिक आम्ही सोडलेलं आहे पण पुणे आणि नाशिकची जर मागणी आली तर आम्ही ती नक्की वाढवू. जर तुम्ही म्हणाला आम्ही इथे करतो तर आम्ही नक्की इथे करायला तयार आहोत. आणि त्यासाठी ग्रंथालय अनुदान सुद्धा देईल. म्हणजे आमच्याकडे खूप पैसे असं नाही. त्यासाठी आम्ही मिळवू, स्पॉन्सर मिळतील. चांगलं काम असलं तर माणसं मिळतात आणि तुम्हाला सहकार्य करतात. त्याच पद्धतीने ग्रंथालयाची जुन्या काळी जशी महाराष्ट्रात 50 ठिकाणी सेंटर होती तशी महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी होती. बडोद्याला होतं, इंदोरला होतं, दिल्लीला अशोक जैनच्या घरी होतं, कलकत्त्यात होतं. तर सुवर्ण ग्रंथालय या नावाने आम्ही 5 वेगळे जे कार्यक्रम करणार आहोत त्या कार्यक्रमांचं सगळं नेतृत्व विजय कुवळेकर करणार आहे आणि त्याला ग्रंथालयाकडनं मदत सगळी अरुण जोशी करणार आहेत. हे सगळे कार्यक्रम जे 5ही होतील ते महाराष्ट्राच्या बाहेर होतील. तेही 2-2 दिवसाचे कार्यक्रम होतील. तर अशा पद्धतीने आम्ही आमची 50शी साजरी करू. दुसरं दरवर्षी आता मी कोविडच्या काळापासून म्हणजे कोविडच्या आधीसुद्धा आम्ही
दिवाळी पहाटमध्ये ॲडफिजसोबत आम्ही सहभागी व्हायचो आणि दिवाळी पहाट करायचो. तर मी आणि अरुण जोशी ॲडफिजबरोबर गेली 20 वर्ष सातत्याने होतो. पण कोविडच्या काळात असं झालेलं होतं की दिवाळी अंक निघतील की नाही निघतील, ते वाचकांपर्यंत जातील की नाही जातील, म्हणून आम्ही एक दिवाळी संचय योजना जाहीर केली आणि दिवाळी पहाटचा कार्यक्रम सुरू केला की जे संच घेतील त्यांना 2 तिकीटं त्या दिवाळी पहाटची दिली जातील. आणि त्या पद्धतीने सातत्याने गेले 3 वर्ष आम्ही दिवाळी पहाट केलेली आहे. फक्त गेल्या वर्षीपासून त्याला आम्ही संध्या नाव दिलं, कारण दिवाळी पहाटला खूप कार्यक्रम होतात, मग एकाच वेळी तो काही वाचक तिथे जाऊ शकत नाही, म्हणून दिवाळी संध्याचा आम्ही कार्यक्रम केला. आणि गेल्या वर्षीपासून असाच एक कार्यक्रम आम्ही मुलांचे 5 अंक दिले 1000 रुपयात आणि मुलांसाठी कार्यक्रम सुरू केला दिवाळी संध्याचा, आणि तोही आता पुढे 5 वर्ष चालू राहणार आहे. तर अशा प्रकारे ग्रंथालय सगळी कामं करत आहे. दुसरी गोष्ट, ग्रंथालयाने गेल्या 1 जूनपासून वेगळा एक अंक सुरू केला, तो म्हणजे विज्ञानधारा. त्याचे आत्तापर्यंत आम्ही 11 अंक प्रकाशित केलेले आहेत. हा 11 अंकांचा सगळा संच आहे. याच्या निमित्ताने आम्ही काय करतो, हा अंक तर आम्ही प्रकाशित करतो, या अंकाचं संपादन आहे ते BRCचे सायंटिस्ट शरद काळे आहेत, ते संपादन करतात आणि त्यांना अरुण जोशी ग्रंथालयाकडनं मदत करतो. आणि मग शरद काळे दर महिन्याला साधारणतः 5 शाळांमध्ये जाऊन मुलांशी संवाद साधतात आणि मुलांना प्रश्नोत्तरं त्यांच्याशी विचारतात. प्रश्नही साधारणतः जी विचारली जातात ती पाण्याला धरून कचरा याच्याबद्दलची आहेत. आणि अशा प्रकारे आत्तापर्यंत आम्ही 300 शाळांमध्ये कार्यक्रम केलेले आहेत. आणि मग हे सगळं करताना आम्हाला असं जाणवलं की आपण या मुलांसाठी एक विज्ञान एकांकिका स्पर्धा सुरू करू, म्हणून आम्ही 3 विज्ञान एकांकिका संग्रह लिहून घेतले. त्यातले 2 जे विज्ञान एकांकिका संग्रह आहेत ते सुधीर थत्ते आणि नंदिनी थत्तेंनी लिहिलेले आहेत, आणि 2 आहेत ते शरद काळेंनी लिहिलेले आहेत. आणि आता अजून आम्ही 2 प्रकाशित करणार आहोत, ते विद्यार्थी आणि शिक्षक त्यातले एकांकिका लिहिणार आहे. म्हणजे एकूण 6 जे आम्ही तुम्हाला अंक म्हणजे हा सेट 6 पुस्तकांचा ते शाळेला भेट दिला जातो, त्यातल्या त्यांनी एकांकिका निवडायच्या आहेत आणि त्या सादर करायच्या आहेत. ह्या सगळ्या जिल्ह्या लेवलला होतात आणि त्याची फायनल मुंबईत होते. तर गेल्या वर्षी 85 शाळा सहभागी झालेल्या होत्या आणि ह्या वर्षी आम्ही 500 शाळा सहभागी करून घेणार आहोत. तर त्या शाळेला पुस्तकांचा बाजाराचा संच मिळतो, प्लस त्यांना कॅश प्राईज शाळेला मिळतं आणि विद्यार्थ्यांना आम्ही पुस्तकं देतो. तर अशा प्रकारचा सगळा ग्रंथालयाचा जो काही उपक्रम चालू आहे तो सगळी मान्यवर लेखक मंडळी तुमच्यासारखे सुजाण वाचक ग्रंथालयाच्या पाठीशी आहेत, म्हणून हा प्रवास सुरू आहे. आणि ग्रंथालय हा पब्लिक ट्रस्ट आहे, ग्रंथालयाचा कॅटलिस्टचा रोल आहे, ती काही कोणाची कॉम्पिटेटर नाही. आता इथे पाटकर बसलेले, उद्या त्यांनी जरी चांगलं काही केलं तर नक्की आम्हाला त्यांच्यावर जायला आवडेल. कोणीही तरी पुस्तक ग्रंथालयाचंच वाचलं पाहिजे असं नाही, जे चांगलं पुस्तक शेवटी वाचन हे जे आपल्याला आवडतं तेच पुस्तक वाचलं गेलं पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे कोणाचंही पुस्तक जरी वाचकांनी घेतलं तरी ग्रंथालयाचं पुस्तक ज्यावेळी घेतं त्यावेळी जेवढा आनंद होतो त्यावेळी दुसऱ्याचं पुस्तक घेतलं तरी मला तेवढाच आनंद आम्हाला होतो. तर अशा प्रकारचा ग्रंथालयाचा प्रवास सुरू आहे. एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. ज्या कार्यक्रमासाठी आपण सगळे एकत्र आलेलो आहोत तो म्हणजे अर्थातच पुस्तक प्रकाशन सोहळा. त्यामुळे उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांना मी विनंती करते की मराठी भाषा लेखन मार्गदर्शन लेखक सलील वाघमारे या पुस्तकाचं त्यांनी आता प्रकाशन करावं. अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुखजी, विशेष अतिथी श्री प्रदीप वेलणकरजी, समीक्षक श्री प्रणा परांजपेजी, कवयित्री आणि लेखिका डॉक्टर निलिमा गुंडी आणि लेखक सलील वाघमारे या सगळ्यांना मी विनंती करते की त्यांनी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात सहभागी व्हावे. आवाज का लो झाला? धन्यवाद. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि त्यातही पहिलं पुस्तक, लेखकाला जितका तो आनंद असतो तितकाच त्याच्या कुटुंबियांना तो असतो, पण त्याचबरोबर प्रकाशन संस्थांनासुद्धा तो तितकाच मोठा आनंद असतो. ग्रंथालयाने आजवर असे लेखक महाराष्ट्राला दिलेले आहेत की ज्यांची पहिली पुस्तकं ही आम्ही प्रकाशित केली आणि नंतर ते महाराष्ट्राच्या क्षितिजावर अक्षरशः ताऱ्यांसारखे झळकायला लागले. तर आजही सलीलजींचं पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे. तो आनंद आहेच त्यांना अर्थातच, पण थोडक्यात त्यांची ओळख करून देते. शालेय शिक्षण विभागाअंतर्गत
विविध प्रशासकीय पदांवर त्यांनी सेवा दिलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समिती असेल किंवा मुंबईमधलं उपसंचालकांचं म्हणजे शिक्षण उपसंचालक यांचं कार्यालय असेल, महाराष्ट्र राज्याचं शिक्षण आयुक्त जे आहेत त्यांचं कार्यालय असेल, मंत्र्यांचं शिक्षण शालेय कार्यालय असेल, यामध्ये सुद्धा स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सांगण्यासारखे विशेष म्हणजे जे काम त्यांनी मराठीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे ते मी आवर्जून इथे नमूद करू इच्छिते. महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लिखाणाचे ते खंड होते, त्यांचं मुद्रित शोधन हे अत्यंत महत्त्वाचं काम त्यांनी केलेलं आहे. 11वीच्या परीक्षा ज्या होतात त्यानंतर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. यासाठी जी माहिती पुस्तकं वितरित केली जातात त्याचंसुद्धा मुद्रित शोधन सलीलजींनी केलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगांना खूप पुस्तकं प्रकाशित करावी लागतात कारण ती निवडणूक जी आहे ती सुरळीत पार पडावी. या पुस्तकांच्या मुद्रित शोधनाचं कामसुद्धा त्याने केलं आहे. आणखीन एक महत्त्वाचं त्यांच्या शिरपेच्यामध्ये आपण म्हणू ना तुरा आहे ते म्हणजे झीतर्फे दिवाळी अंकाचं प्रकाशन केलं जातं, नात्यांचा उत्सव नात्यांचा. यामध्ये आणि खाली डोकं वर पाय या दोन्ही मासिकांमध्ये त्यांनी महत्त्वाचा असा सहभाग नोंदवलेला आहे. केंद्र सरकारच्या कला उत्सव जो कार्यक्रम असतो दिल्ली इथे घडतो तो कार्यक्रम, तिथे सलीलजी सतत 3 वर्ष महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत आहेत आणि त्यासाठी त्यांना 7 पुरस्कारांनी सन्मानित केलेला आहे. बालभारती हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. या पुस्तकांच्या मुद्रित शोधनामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि सध्या राज्यमंडळातर्फे प्रकाशित होणारं शिक्षण संक्रमण हे मासिक आणि त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यातर्फे प्रकाशित होणारं जीवन शिक्षण हे मासिक, या दोन्ही मासिकांच्या संपादन मंडळावर ते कार्यरत आहेत. आत्तापर्यंत जवळजवळ 250पेक्षा जास्त पुस्तकांचं त्यांनी मुद्रित शोधन आणि संपादनाचं काम केलेलं आहे. तर मी सलीलजींना विनंती करते की या निमित्ताने त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री सलील अंकुश वाघमारे. सर्वांचं स्वागत. प्रास्ताविक आणि ग्रंथालीचं जे योगदान आहे त्याच्यामध्ये बराच वेळ गेलेला आहे आपला, त्यामुळे मी माझं प्रास्ताविक काही जास्त करणार नाही. मी मुळात BCom B.Ed आहे. माझा मराठी विषयाशी तसा संबंध नाही, परंतु माझी नोकरी लागली मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथ प्रकाशन समितीमध्ये शासनाच्या. तिथं मला पहिल्यांदा प्रूफरिडिंग करावं लागलं. ते मला माहीत नव्हतं की प्रूफरिडिंग करतो आहे मी. त्यानंतर मला माहीत झालं की हे प्रूफरिडिंगचा हा प्रकार आहे आणि मी अभ्यास सुरू केला. त्याच्यानंतर अनेक पुस्तकं पाटकर सरांची मला वाटतं 100-1 पुस्तकं मी मुद्रित शोधन केलं असेल त्यांचं. तिथूनच माझी सुरुवात झाली खरी आणि तो प्रवास आत्तापर्यंत म्हणजे पुस्तक लिहिण्यापर्यंत झाला. याच्यामध्ये ग्रंथालीचं तेवढंच योगदान आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून अनेक पुस्तकं मला त्यांनी मुद्रित शोधनासाठी दिली. त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि शासनामध्ये सुद्धा दोन्ही मासिकांच्या संपादक मंडळावर मी काम करतो. तिथंही मला रोज तेच काम करावं लागतं. त्याच्यामुळे मला शब्दांची माहिती, शब्दांचं मूळ ते सगळं बघावंच लागलं त्या लिखाणाच्या माध्यमातून. त्याच्यामुळं या प्रवास इथपर्यंत झाला आहे. आता मी जास्त बोलतच नाही कारण मान्यवर बसलेले आहेत, त्यांना ताटकळत ठेवून मला बोलायचं नाही. सर्वांचं स्वागत आणि सर्वांचं धन्यवाद. नावं घेण्यासारखी खूप मंडळी आहेत खाली, माझ्यापेक्षा ज्येष्ठ माझे जीवाभावाचे मित्र फक्त या प्रकाशनासाठी मुंबईवरून आले. ते माननीय गोट्टे साहेब जॉईंट सेक्रेटरी होते, ते तरी माझे मित्र म्हणतो मी त्यांना. ते स्वतः आलेले आहेत. माझे उपसंचालक म्हणून असलेले देसले साहेब होते, वानखेडे साहेब आहेत. अशी कित्येक मंडळी. आता मी सगळ्याची नावं घेतली तर पुन्हा वेळ जाईल. एवढंच बोलतो आणि माझं 2 शब्दात मी थांबवतो. नमस्कार. धन्यवाद. वक्त्यांची भाषणं ऐकण्यासाठी किंवा ते विचार आत्मसात करण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक आहात. पहिले वक्ते अर्थातच वक्त्या डॉक्टर निलिमा गुंडी. व्यासपीठावरील मान्यवर आणि मराठी प्रेमी श्रोतृवर्ग, मराठी भाषा लेखन मार्गदर्शन या सलील वाघमारे यांच्या पुस्तकाचं मी मनापासून स्वागत करते. आणि पुस्तकासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. आपण सगळे मराठी प्रेमी आहोत, पण भाषेच्या विकासाला फक्त प्रेम पुरत नाही.
तिचा आस्थापूर्वक अभ्यास करावा लागतो. भाषा व्यवहाराचं येतं ऐकू? भाषा व्यवहाराचं जागरूकपणे निरीक्षण करावं लागतं आणि त्यातल्या ज्या त्रुटी लक्षात येतात त्या दूर करण्यासाठी परिश्रमपूर्वक लेखन सातत्याने करावं लागतं. हे सगळं ज्यांनी स्वाभाविकपणे केलं आहे असे सलील वाघमारे आणि त्यांचं हे पुस्तक त्या सगळ्या अनुभवातून निर्माण झाल्यामुळे फार महत्त्वाचं आहे. वाघमारे यांनी शासनाने मान्य केलेले जे लेखनविषयक 18 नियम आहेत की जे अतिशय मूलभूतदृष्ट्या महत्त्वाचे आहेत, त्यांचं तपशीलवार विवेचन यात केलं आहे. उदाहरणं दिली आहेत आणि ती उदाहरणं देताना पुन्हा नियम सांगताना ते नियम कसे निर्माण झाले त्यामागची जी काही ऐतिहासिक माहिती आहे ती थोडक्यात दिली आहे की विरामचिन्ह कशी आली किंवा अनुस्वार कसे गेले हेही महत्त्वाचं आहे. म्हणजे केवळ नियम यांत्रिकपणे सांगितले नाही आहेत. त्याने हे नियम शब्दलेखन आणि वाक्यलेखन या दोन्ही प्रकारच्या लेखनातले बारकावे सांगण्यासाठी वापरलेत आणि त्यातले विषय इतके आहेत म्हणजे तुम्ही अनुक्रमणिका पहा. वर्णमालेपासून सुरुवात आहे, त्यानंतर म्हणजे सगळे विषय मी सांगत नाही पण अनुस्वार, ऱ्हस्व दीर्घ, जोडाक्षर लेखन, सामान्य रूप, संधी, इंग्रजी शब्दांचं मराठीतलं लेखन, अनेक वचन या सगळ्या बाबींचा विचार त्यात केला आहे. यात जाड ठसे वापरलेत हवे तिथे, तक्ते दिलेत आणि त्यामुळे नियम लक्ष वेधून घेतात. हे फार महत्त्वाचं असतं. वाचताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या एका नजरेत करणं फार महत्त्वाचं असतं. तेव्हा त्यामुळे हे पुस्तक जवळ ठेवून लिहिताना आपल्याला कोणालाही आत्मविश्वास येईल इतकी तयारी तुमची त्यातनं होणार आहे. लेखकांनी हे नियम केवळ यांत्रिकपणे सांगितले नाही आहेत, हे फार महत्त्वाचं आहे. एखादा नियम समजा आपण पाळला नाही तर होणाऱ्या चुकीमुळे अर्थ कसा बदलतो ह्याची उदाहरणं दिली आहेत की गृह आणि ग्रह असे अनेक आहेत. म्हणजे नियम सांगणं हे फार उपदेश केल्यासारखं वाटतं नेहमी. ते नियम उलगडून देताना त्या नियमामागची जी कार्यकारण मीमांसा आहे ती पण सांगितली पाहिजे तर लोकांना तो विषय पटतो. अपूर्ण विराम किंवा ज्याला द्विबिंदू कोलन म्हणतात तो शब्दाला जोडून दिला तर तो विसर्ग वाटेल हे सांगितलं आहे. हे फार महत्त्वाचं आहे. हे मला अनेक वेळेला प्रूफ तपासांना सांगावं लागतं. म्हणजे मी तिथे लिहून देते की अहो ते जवळ येतं शब्दाच्या ते विसर्ग वाटतो असं सांगितलं की त्यांच्या लक्षात येतं. तेव्हा ह्या गोष्टी कुठे सांगितल्याच गेलेल्या नव्हत्या त्या त्यांनी सांगितल्या. आणखी एक महत्त्वाचं त्यासाठी स्पेस ठेवली पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. ठराविक जागा स्पेस मुद्दाम तो शब्द त्यांनी वापरला आहे कारण आताचं युग आहे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये आपण अनेक प्रकारे संगणकावर काम करतो आणि त्यामुळे ती स्पेस एकदा दोनदा किती प्रकारे ठेवायची हे पण त्यांनी सांगितलं आहे. म्हणजे नव्या युगाचे जे काही वेगळे पैलू आहेत ते लक्षात घेऊन सूचना दिल्या आहेत. जोडाक्षर लेखनामध्ये पहिली वेलांटी ही दोन्ही व्यंजनांपूर्वी दिली पाहिजे हे सांगितलं आहे. नाहीतर अद्वितीय शब्द काय अद्वितीय पद्धतीनं लिहिला जायचा हे आपण पाहिलेलंच आहे. तेव्हा हे सगळं मला फार महत्त्वाचं वाटतं. म्हणजे भाषा सौष्ठव जपण्याची वृत्ती त्यामागे आहे, केवळ नियम सांगण्याची वृत्ती नाही आहे. रफारयुक्त शब्दांचं लेखन कसं असावं, ची जोडाक्षरामधली जी काही विविध रूपं आहेत ती त्यांनी सांगितली आहेत. आणि दूरदर्शन शब्दामध्ये हे अक्षर पूर्ण आहे, अर्ध नाही आहे, त्यामुळे तिथे रफा दिला तर दूरदर्शन होईल आणि त्या दूरदर्शन शब्दाचीच होईल. हे जे काही आहे हे सगळे बारकावे आपल्या लक्षात येतील. किंवा एखादा अनुनासिक जेव्हा दोनदा येतं तर आधीच्या अक्षरावर अनुस्वार द्यायचा नाही, अवर अनुस्वार द्यायचा नाही हेही सांगतात ते. म्हणजे अनुस्वार कुठे द्यायचा हे सांगतात आणि कुठे द्यायचा नाही तेही सांगतात. दोन्ही प्रकारे ते पटवून देतात. हे म्हणजे शिक्षक आहेत त्यांच्यात लपलेला असं मला दिसतं आहे. कारण मला नेहमी म्हणून शिक्षण क्षेत्रातला जो अनुभव आहे तो असाच असतो की मुलांना एकदा सांगून नाही कळत, ते का करायचं नाही हे सांगावं लागतं तरच त्यांना ते पटतं. तसं त्यांनी केलं आहे. तेव्हा तत्त्व सांगतात ते आणि ते तत्त्व सांगितल्यामुळे ते आपोआपच डोक्यात बसतं. आज आपण समाज माध्यमं, जाहिरात फलक, टी व्हीचा पडदा किंवा छापील मजकूर यांच्याकडे नजर फिरवली तर काय दिसतं, एक प्रकारची भाषाविषयक नियमांबाबत बेपर्वा वृत्ती पाहायला मिळते आणि अज्ञान पाहायला मिळतं. अज्ञान दूर होऊ शकतं पण जी हेळसांड करण्याची वृत्ती आहे ती मुळातनं काढून टाकली पाहिजे. आणि त्यासाठी अशा प्रकारचे ह्या जे नियम आहेत
या नियमांकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी का बाळगायची, का आपण आत्मसात करायची, ह्याकडेच मला लक्ष वेधायचं आहे. आधी एक लक्षात घ्यायला पाहिजे की कोणत्याही शास्त्रामध्ये नियम असतात. गणितात असतात, पदार्थ विज्ञानात असतात, कोणत्याही कलेमध्येही नियम असतात, संगीत कलेमध्ये असतात, नृत्यकलेमध्ये असतात. मग भाषेचे नियम आणि त्यातही मराठी भाषेचे नियम म्हटलं की लोकांना पोटात गोळा का येतो, हा मला प्रश्न पडतो. नियम ही एक साधी स्वाभाविक गोष्ट आहे कोणत्याही ज्ञान क्षेत्रामधले. त्याच्याविषयी उपेक्षाबुद्धी आपल्याकडे दिसते, ती आपण दूर केली पाहिजे. मी तर असं म्हणते, नियमाची माझ्या दृष्टीनं जी संकल्पना आहे ती अशी आहे की नियम म्हणजे एक प्रकारे भाषेच्या अंतरंगात शिरण्याची गुरुकिल्ली आहे. प्रत्येक नियम तुम्हाला अर्थाचा एक अवकाश खुलं करतं. त्या अवकाशात तुम्हाला शिरता आलं पाहिजे. जर तो तुम्ही नियम पाळला नाही तर तो अर्थ धूसर राहतो, संदिग्ध होतो, पूर्ण पाय घसरून दुसरीकडेच वळवतो तुम्हाला. हे धोके आहेत. तेव्हा नियमाकडे पाहिजे आपली दृष्टी सकारात्मक असली पाहिजे. आता याची तुम्हाला मी उदाहरणं देते. संरक्षण शब्दात सवर अनुस्वार आहे. काय दिसतं बऱ्याच वेळेला, सवर अनुस्वाराऐवजी सला काना आणि 2 मात्रा, संरक्षण, म्हणजे अगदी खाजगी मामला झाला नाही का. तेव्हा अशा प्रकारचा अर्थांतरण त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. काही दिवसापूर्वी मी टी व्हीच्या पडद्यावर एक शब्द पाहिला, दिग्गजांच्या, असं त्याला म्हणायचं होतं, म्हणजे लिहायचं होतं. काय झालं होतं, दी गला दुसराही ग अर्धाच, त्याला ज अर्धा, त्याला य काना आणि वरती मात्रा. मला तो शब्द मनात सुद्धा उच्चारता आला नाही. एके ठिकाणी संस्कृती शब्द लिहिताना स्क्रूच्या ऐवजी स्क्रू, सला क उकार, म्हणजे संस्कृतीच्या पोटामध्ये खिळा खुपसलेला होता. अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतील. अगदी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेल्या कविवर्य गोवी करंदीकरांचं टोपण नाव विंदा आहे आणि विंदा हा सलग शब्द आहे आपल्याला माहिती आहे, पण लिहिताना विन दा करंदीकर असं त्यांचं जणू काही तेच पूर्ण नाव आहे असं लिहिलेलं असतं. किती म्हणजे आपण आपल्या भाषेचा अनादर करतोय. अनेक तर हे चित्र दिसतं आणि खूप वाईट वाटतं. आणि हे अज्ञान नाही आहे फक्त, तर हे कुठेतरी उपेक्षाबुद्धीतनं आलेलं बेपर्वा वृत्तीचं वागणं आहे असं मला वाटतं. तेव्हा भाषेविषयी आधी आपण आदर व्यक्त केला पाहिजे, तो राखला पाहिजे आणि ह्याची अनेक आपल्या मराठी बांधवांना आपणही जाणीव करून दिली पाहिजे. नाही तर मग आपली भाषा लोकांच्या व्यवहाराच्या दृष्टीनं डाऊन मार्केट होते आणि तिची उपेक्षा होत राहते व्यवहारामध्ये. तेव्हा हे टाळण्यासाठी केलेले प्रयत्न कमीच पडत आहेत. हे पुस्तक हा त्यातला एक चांगला भरघोस प्रयत्न आहे आणि त्यामुळे मी याचं स्वागत करते. या पुस्तकामध्ये अयोग्य वाक्यरचना आणि योग्य वाक्यरचना यांची खूप छान उदाहरणं आहेत. वाक्यरचना वेगवेगळ्या कारणांनी चुकीची होत असते. कधी विशेषण विशेष संबंध चुकतो, कधी वचनाचा अंदाज चुकतो. यावरनं आठवतं, इथे परांजपे सर आहेत, आम्ही सगळे मराठी अभ्यास परिषदेमध्ये एकत्र काम करत असताना सरांच्या कल्पनेतनंच एक उपक्रम चालू केला होता. प्रत्येक सदस्याने एक एक नियतकालिक घ्यायचं, वर्तमानपत्र म्हणजे, त्यातल्या रोजच्या चुका शब्दयोजनेच्या आणि वाक्यरचनेच्या त्या लिहून नोंदवून ठेवायच्या तारीखवार आणि त्यात बदल योग्य काय ते पण द्यायचं, असे तक्ते करायचे. हां, आणि आमचे सरच पहिल्यापासूनचे आहेत रुजा कॉलेजपासूनचे, त्यामुळे आम्ही सगळे अगदी आज्ञाधारकपणे त्यांच्याबरोबर होतो काम करत. आणि ते दर महिन्याला त्या वर्तमानपत्राला पाठवायचे. वर्षभर उपक्रम केला आम्ही. परिणाम काय झाला, बहुतेक आमचं अक्षर सुधारलं असेल असं चित्र आहे की जे खूप अति झालं आणि हसू आलं अशी स्थिती आहे असं मला वाटतं. हे सगळं मी अशासाठी सांगते की नियमांचं पालन करण्याची मनोवृत्ती निर्माण झाली पाहिजे. भाषेचे नियम हे वरून लादलेले नसतात, हे लक्षात घ्या. भाषा आधी आणि मग व्याकरण आहे. दादोबा पांडुरंग तरखडकरांनी असं म्हटलं होतं की भाषेमध्ये फार ग्रंथी म्हणजे गाठी झाल्या आहेत, म्हणून मी व्याकरणरूपी फणीनी भाषा विंचरतोय. तेव्हा भाषेचं व्यवस्थापन करण्यासाठी नियम असतात, ते लादलेले काही नियम नसतात. तेव्हा नियमांकडे बघण्याची आपली दृष्टी बदलली पाहिजे. ती काहीतरी नकारात्मक आहे, ती सकारात्मक व्हायला हवी. तेव्हा हा नियमांचा हा बागुलबुवा आपण दूर केला तर मी तर असं म्हणेन की हे नियम म्हणजे
भाषेतली सुप्त लय हेरण्याची दृष्टी आहे. आपण जे बोलतो आहोत त्यातून ते नियम हुडकून काढलेले असतात. त्यामुळे ते सुप्तपणे भाषेत असतातच. त्याची लय ओळखता आली पाहिजे आणि ती दृष्टी या व्याकरणकारांकडे असते. आणि त्यामुळे या नियमांचा अभ्यास करताना आपली तर्कबुद्धी वाढते, आपल्याला आपोआपच बौद्धिक आनंद मिळतो. आणि मुख्य म्हणजे प्रमाण भाषा या शब्दाचा अर्थ काय? प्रामाण्य म्हणजे मान्यता, ओके नाही. आणि कोणत्याही ज्ञानशाखेला प्रामाण्याचे काहीतरी निकष असतातच. त्यातून त्या विषयांना मान्यता मिळते, त्या शाखेतल्या विषयांना मान्यता मिळते. त्यामुळे आपल्या भाषेविषयी आपल्या मनातला आदर वाढला पाहिजे. तो व्यक्त करण्याचा मार्ग म्हणजे नियमांचं पालन करणं. साधा तुमचा जो सांकेतिक शब्द पासवर्ड, त्यात जरा तरी चूक झाली तरी चालते का हो? नाही चालत. मग तुम्ही भाषेच्या नियमांबाबत कसे काय आग्रही नाहीत? तिथे पण तेच दृष्टी असली पाहिजे. इतकं साधं सरळ असं हे तर्कशास्त्र आहे. आणखीन एक सांगायचं आहे मुद्दा, की आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये काही विद्वानांच्या मते प्रमाण भाषा पद्धतशीरपणे बांधलीच पाहिजे. त्यासाठी व्याकरण काटेकोरपणे तयार केलं पाहिजे, तरच ती तंत्रज्ञानावर स्वार होण्याइतकी सफल होईल. का? तर हल्ली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने भाषांतरं होतात. त्या भाषांतर करणाऱ्या यंत्राच्या समोर उभी राहण्यासाठी तरच ती सक्षम होईल. हा एक वेगळाच दृष्टिकोन आहे आणि तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तेव्हा मी तर म्हणेन की या सगळ्या नियमांचं पालन जाहिरात विश्व, प्रशासन व्यवहार, संपर्क माध्यमं, उद्योग विश्व यांच्यामध्ये होतं की नाही यावर लक्ष ठेवणारे भाषा तज्ज्ञ हे पद आणि म्हणजे अनेक म्हणजे भाषा तज्ज्ञ निर्माण केले पाहिजेत. आणि यासाठी तुम्ही शासनाचा पाठपुरावा केला पाहिजे, तर त्या नियमांना एक अधिमान्यता मिळेल, प्रामाण्य त्यांचं खऱ्या अर्थाने मान्य होईल. हे पुस्तक प्रत्येक शिक्षकाच्या हाती पडेल अशी पण व्यवस्था करावी असं मी सुचवते. याचं कारण काय आहे तर मराठीच्या विकासाचा जो गोवर्धन पर्वत आहे ना, तो आता सगळ्या शिक्षकांच्या करंगळीवरच तोलून धरायचा आहे, तरच भाषेला भवितव्य आहे. आणि म्हणून मी एक शिक्षक म्हणून हे सांगते आहे, हे लक्षात घ्या. तेव्हा या पुस्तकाचा आपण दैनंदिन व्यवहारात वापर करू. शेवटी कवी माधव जुलियनांनी म्हटलंच आहे, आपण त्यांच्या सभागृहात बसलो, पटवर्धन सभागृह, त्या हा फोटो समोर इथे असायचा पूर्वी, म्हणून मग इथे लक्ष गेलं की वृथा ही बढाई सुकार्या विना. तेव्हा आपण हे काम सुरू करू, हातात घेतलं येतं आणि त्याचा प्रसार करू. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. रुईया कॉलेजला जोडणारा आणखीन एक धागा म्हणजे आपले पुढचे वक्ते, अर्थातच आदरणीय श्री प्र.ना. परांजपे. समीक्षेचं अंग हे किती क्लिष्ट असतं तुम्ही सगळेजण जाणतातच. आणि या समीक्षेमध्ये ज्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे ते म्हणजे अर्थातच प्र.ना. परांजपे. इंग्रजी भाषेचे ते प्राध्यापक होते, वाङ्मयाचे प्राध्यापक होते, पण तरीसुद्धा मराठी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व हे अक्षरशः वाखाणण्यासारखं होतं. त्यांची साहित्यसेवा तर लक्षणीय होतीच होती. त्यातली फक्त वानगी दाखल काही नावं घेते आणि माझा परिचय थांबवते. काळोखाचे थेंब हा त्यांचा कथासंग्रह, काळकर्ते श्री म. परांजपे यांचे चरित्र, भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे हा लेखसंग्रह, लिओनार्डो द विंची हे भाषांतर, पत्रकारितेची मूलतत्वे आणि काही नाटकांचे संपादन, एवढी मोठी संपदा, साहित्य संपदा त्यांच्या नावावर आहे. मी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आमंत्रित करते श्री प्र.ना. परांजपे यांना. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि प्रेक्षागृहातील सर्व मित्र, मी बसून बोलायचं नाही असं ठरवतो नेहमी. याचं कारण प्राध्यापकाला नेहमी उभं राहून बोलायची सवय असते, बसून बोलता येत नाही. त्यामुळं मी किती त्रास झाला तरी उभं राहून बोलायचं असं ठरवतो. आज वाघमारे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, त्याचा मला आनंद आहे. त्यांनी मला आधी ते टाईपस्क्रिप्ट त्याची दाखवलेली होती. आता पुस्तक ग्रंथालयानं तयार केलेलं आहे, ते चांगलं झालेलं आहे. त्या पुस्तकाबद्दल आणि त्या पुस्तकातल्या विषयाबद्दल आत्ता निलिमा गुंडी यांनी अतिशय व्यवस्थित
मार्गदर्शन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. त्यात मी काही फार भर घातली पाहिजे असं नाही. त्यांनी जे सांगितलं की मराठी अनेक ज्या ज्या ठिकाणी मराठी लिहिलं जातं त्या त्या ठिकाणी चुका होतात. हा अर्थात सगळ्यांचा अनुभव आहे. माझा फारच आहे. 10-12 वर्ष मी भाषा आणि जीवन या त्रैमासिकाचं संपादन करत होतो. त्यावेळेला मराठी प्राध्यापकांचं सुद्धा मराठी सुधारावं लागलं इंग्लिशच्या प्राध्यापकाला. आता हे म्हणजे आत्ता मी थोडा विषय वेगळा बोलायचा ठरवतो आहे. असं का होतं? म्हणजे इतक्या मराठी भाषा कशी लिहावी याच्याबद्दल आत्तापर्यंत निदान 5-6 पुस्तकं लिहिली गेली, चांगली पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. द.न. गोखल्यांचं पुस्तक आहे, अनेक पुस्तकं आहेत. आणि तरीसुद्धा अशा चुका होतात म्हणा किंवा अनेक अप्रमाणित अशा प्रकारचं मराठी लिहिलं जातं. त्याचं कारण काय असावं? मी याच्यावरती जेव्हा विचार करतो तेव्हा मला असं वाटतं की लेखन हे दुय्यम आहे, भाषण हे मुख्य आहे. तेव्हा आपण बोलतो त्या बोलताना तरी आपण नीट बोलतो का? अनेक वेळेला आपल्याला असं दिसेल की माणसं बोलतानासुद्धा अनेक अप्रमाणित बोलतात. आता त्याचं कारण काय? तर अनेक बोलीभाषा आहेत. मराठी आपण प्रमाणभाषा जी म्हणतो ती फक्त लेखी प्रमाणभाषा असावी असं म्हणतो. मी शुद्धलेखन या शब्दाला पहिल्यापासून विरोध केलेला आहे. प्रमाण लेखन याचं कारण सगळ्यांना ते समजावं म्हणून एका विशिष्ट पद्धतीनं ते लिहिलं तर बरं होईल म्हणून ते प्रमाण लेखन. पण लेखन किंवा लेखनापेक्षा भाषण संभाषण हे जास्त होतं नेहमी. लेखनाची संधी म्हणजे लेखक म्हणून लेखकांची संधी असणं गोष्ट वेगळी. पत्रलेखन आता बंद पडलेलं आहे. पण एरवी फक्त याद्या करणं किंवा अशा प्रकारचं लेखन चालू राहतं. लेखनाची संधी मिळत नाही किंवा लेखन करायची पाळी येत नाही माणसांच्यावरती म्हणून हे होतं. खरं म्हणजे मराठी प्रमाणभाषा ही फक्त सुशिक्षितांची आहे आणि अनेक वेळा असं म्हटलं जातं की उच्चवर्णीयांची आहे. बोलीभाषा या खऱ्या भाषा आहेत. अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की बोलीभाषांना दडपून टाकलं गेलं. अहिराणी होतं उदाहरण. अहिराणी अनेक ठिकाणी म्हणजे अनेक जिल्ह्यात वापरली जाते आणि काहींच्या मध्ये अहिराणी ही स्वतंत्र भाषा आहे, ती बोलीभाषा नाही. आता या सगळ्या गोष्टींच्याबद्दल विद्वानांच्यामध्ये मतभेद आहेत. पण तरी बोलीभाषा आणि प्रमाणभाषा याच्यामध्ये आपण कुठंतरी वावरत असतो. आपण कधीही पूर्ण प्रमाणित भाषा बोलत नाही किंवा लिहायचा प्रयत्न करतो, पण ती लिहिताना वाचकाला ती तशीच वाटेल असं नाही. अनेक वेळेला आपल्याला की विशेष आणि नाम यांच्यामध्ये आपण दुसरं काहीतरी घालतो आणि त्यामुळं अर्थ अनेक वेळेला वेगळा होतो. अगदी आपण ज्ञानेश्वरांचं हे त्यात दुरिताचे तिमिर जावं असं आहे, पण बहुसंख्य तुम्हाला असं ऐकू आहे दुरितांचे तिमिर जावं असं म्हणतात. हे किती चुकीचं आहे, कारण बरोबर उलटा अर्थ आहे.
दुरिताचे तिमिर जावं म्हणजे दुरीत असलेचं दुरिताचं तिमिर जावं, आणि दुरितांचे तिमिर जावं म्हणजे दुरीत करणाऱ्यांचंच हे हो, उलटा अर्थ होतो. पण तरी आपल्याला ते ऐकू येतं, आपण त्या बाबतीत काही करू शकत नाही. हा जो सगळा लोकगंगा जी आहे त्या लोकगंगेचं जे काही पडतं त्याचा हा परिणाम आहे. तेव्हा बोलीभाषा ही दुरुस्त करायला जाऊ नये. फक्त परीक्षांच्यासाठी प्रमाण भाषा वापरायला लागणार. लेखकांना पण लेखकसुद्धा प्रमाण भाषा कुठली वापरतो? नागपूरचा लेखक नागपूरची प्रमाण भाषा वापरतो, मराठवाड्यातला लेखक मराठवाड्याची प्रमाण भाषा वापरतो, आणि त्याच्यात फरक पडतो हे आपल्याला माहिती आहे. बोलतानासुद्धा हा फरक पडतो. खानदेशचे लोक बोलताना वेगळं बोलतात, त्यांनी केल्या आहे वगैरे असं हे असतं. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या भाषेच्या बाबतीत आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि म्हणून जरी आपण ज्या भागात राहतो त्या भागातली प्रमाण भाषा आपल्याला आली पाहिजे, एवढं जरी आपल्याला कळलं तरी पुष्कळ झालं. याचं कारण सगळ्यांना पूर्णपणानं एकरूप अशी भाषा करता येणं शक्य नाही, असं गेल्या निदान 50-60 वर्षाच्या अनुभवातून मला लक्षात आलेलं आहे. कारण इतके प्रयत्न झाले, इतकी पुस्तकं झाली, पण तरी ती पुस्तकं लोकांच्यापर्यंत जातातच नाही. त्या पुस्तकांचं किती वाचन होतं, किती त्याचं हे काही हे होत नाही. म्हणजे फक्त काही मूठभर सुशिक्षित लोकांचा हा व्याप आहे की काय, त्यांच्यापुरताच हा मर्यादित आहे की काय, असं काही काही वेळेला वाटतं. सामान्य माणूस असं म्हणतो की मी जे बोलतो आहे त्याचा अर्थ कळला ना मग झालं तर. कारण शेवटी भाषेतनं अर्थ कळणं हे महत्त्वाचं आहे. मी जे लिहिलं आहे त्यातनं तुम्हाला अर्थ कळला ना मग झालं तर. हा जो प्रकार आहे, म्हणजे आपण फक्त परीक्षेमध्ये किंवा पुस्तक लेखनामध्ये ज्या गोष्टींचा आग्रह धरतो त्या गोष्टींच्यावरती आपण किती श्रम खर्च करायचे, किती वेळ खर्च करायचा, असा मला काही काही वेळेला प्रश्न पडतो. कारण इतकी वर्ष मी कधी मराठी शिकवलं नाही. मराठी SSC नंतर मराठी मी शिकलो नाही कॉलेजमध्ये किंवा, पण मला मराठी येत होतं आणि बऱ्यापैकी येत होतं. ज्या अर्थी मी SSCला मराठीत पहिला आलो त्या अर्थी मला मराठी बरं येत होतं. पण तरीही मला असं लक्षात आलं की जे मला सहजपणानं जमत गेलं याचं कारण काय, मी वाचन केलं, तर खूप वाचन केलं, त्यातनं मला हे कळत गेलं. आणि दुसरी गोष्ट अशी की मला शिक्षक चांगले मिळाले म्हणूनही झालं. पण तरी किती लोकांना शाळेत जायला मिळतं, किती टक्के लोक कॉलेजमध्ये जातात आणि किती टक्के लोकांना भाषा विषय घेता येतो, त्यातही मराठी भाषा. हल्ली शिक्षणात मराठी भाषा जवळजवळ म्हणजे शिकवली जात नाही असं दिसतं. किंवा मराठी शिकवणारे लोक हे मराठी कधीही शिकलेले नसतात. अनेक शाळांच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की भूगोलाचे शिक्षक मराठी शिकवतात, गणिताचे शिक्षक मराठी शिकवतात, आणि त्यामुळं त्यांना या गोष्टीची पुरेशी कल्पना नसते, ते त्याच्यासाठी प्रयत्न करत नाहीत. ही एक प्रकारे मी निराशाजनक काही बोलतो आहे असं मला वाटत नाही. आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे असं मला सांगायचं. कारण वस्तुस्थितीमध्ये अनेक वेळेला आपण शास्त्रात रूढीरगरी असते असं म्हणतो, म्हणजे शास्त्रापेक्षा रूढी ही जास्त श्रेष्ठ आहे. आणि माणसं रूढी पाळतात, शास्त्र पाळण्याची त्यांना तितकी सवय नसते. त्यामुळं आपल्याला शक्यतो असेल तेव्हा अशी पुस्तकं लिहावीत, वाचावीत, प्रयत्न करावेत.
पण त्यातनं काही फार साध्य होईल असं मला वाटत नाही. या प्रसंगी अशा प्रकारचे विचार व्यक्त करावेत की नाहीत हे मला शंका वाटत होती. पण माझ्या मनात जे आहे ते म्हटलं बोलावं. याचं कारण यास्मिनबाईंचं पुस्तक जे आहे, द.न. गोखल्यांचं पुस्तक आहे, इतरही निदान 4-5 तरी पुस्तकं आहेत. त्यातही अनेक उदाहरणं दिलेली आहेत. त्यातसुद्धा काही काही मुद्द्यांच्या बाबतीत मतभेद आहेत. त्यामुळे ते मग हा बरोबर का तो बरोबर, यास्मिनबाई म्हणतात ते बरोबर आहेत का दुसरे कोण होते, अरुण फडके असे अनेक प्रश्न असतात. त्यामुळं माणसानं ऐकावे जनाचे, करावे मनाचे, हे त्यातलं सर्वात सिद्ध हे आहे. त्यांना म्हणजे ज्यांना अशा प्रकारे काही ना काहीतरी आपण चांगलं बोलावं, चांगलं लिहावं, आपल्याला शिकायला मिळावं अशी असते, त्यांना निश्चितपणे हे पुस्तक उपयोगी पडेल. वाघमाऱ्यांनी पुस्तक परिश्रमपूर्वक लिहिलेलं आहे, अनुभवातनं ते लिहिलेलं आहे आणि अनेक उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत. त्यामुळं हे पुस्तक चांगलं आहे, उपयुक्त आहे. फक्त त्याच्या मर्यादा आपण विसरून उपयोग नाही, एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. एकच मिनटं वेगळं बोलायला तुमच्या समोर आलो आहे. ग्रंथालयाने 45 वर्षापूर्वी एक चांगला प्रयोग केला होता, कविता दशकाची नावाचा. 5 संपादक जण होते आणि त्याचं सगळं पूर्ण कोऑर्डिनेशन महाराष्ट्रातून पूर्ण ज्या कविता आलेल्या होत्या त्याचं परांजपेंनी केलेलं होतं. त्याला आत्ता 45 वर्ष झालेली आहेत आणि आज ते 10 कवीची नावं ती घेतली जातात. म्हणजे त्या काळी 45 वर्षापूर्वी कवींना ग्रंथालयाने निवडलेलं होतं ते खऱ्या अर्थानं पुढची 45 वर्ष गाजवणार आहे हे त्यांच्यामुळे सिद्ध झालेलं होतं. त्या संपादक मंडळात दया पवार होते, विजयाबाई होत्या, रमेश तेंडुलकर होते, मंगेश पाडगावकर होते, ही सगळी मंडळी होती तिथे. त्यात उत्तम शिरीष पै होत्या. तर अशा प्रकारचं त्यांनी मोठं एक काम केलं होतं. परत त्यांच्यावर आम्ही एक मॅक्झिम बनसन यांच्यावरचा 5 पुस्तकांचा एक प्रयोग केला होता, त्यालाही चांगला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. हे सांगावं म्हणून मी उभा राहिलो. धन्यवाद. सगळ्यांना एकरूप ठरेल अशी प्रमाण भाषा अस्तित्वात येणं थोडंसं कठीण आहे, असा खूप वेगळा विचार सरांनी या ठिकाणी मांडलेला आहे. या पुढचे वक्ते आपण आमंत्रित करूया. लहानपणी ज्यांना वर्गामध्ये उभं राहून 2 शब्दसुद्धा बोलता येत नव्हते, ज्यांना शिक्षकांच्या नजरेला नजर भिडवण्याची सुद्धा भीती वाटत होती, ती व्यक्ती मोठेपणी अभिनयाच्या क्षेत्रात इतकं उत्तुंग कार्य करतील अशी कोणाला शंकाही नव्हती. आणि अर्थातच ते मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमधील चित्रपटांमध्ये, वाहिन्यांवर, नाटकांमध्ये आपल्या दमदार आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयाचा ठसा उमटवणारे सिद्धहस्त अभिनेते, कलाकार आदरणीय श्री प्रदीप वेलणकर हे आपले पुढचे वक्ते आहेत. एक थोडक्यात 2-3 फक्त त्यांची नाटकं आणि सिनेमा सांगते, म्हणजे त्यांच्या एकूणच कार्यकर्तृत्वाचा आपल्याला अंदाज येईल. नाटकांमध्ये ज्यांना आपण मैलाचा दगड मानलेला आहे, महासागर आहे, नटसम्राट आहे, हमीदाबाईची कोठी आहे, अशा एकापेक्षा एक सरस अशा 25 व्यावसायिक नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका आज आपण विसरलेलो नाही आहोत. 1973ला दूरदर्शनवर मालिका आणि सगळे कार्यक्रम सुरू झाले. त्यावेळेचा जो गजरा होता, चिमणराव गुंड्याभाऊ हा कार्यक्रम होता, तो कसा विसरू सर. आम्ही तुम्हाला आजही आठवतो आहोत त्या कार्यक्रमांमधलं तुमचं रूप. त्यानंतर मग दूरदर्शनने काट टाकली, प्रायोजित मालिकांचा जमाना आला. मग तर त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही आहे. हिंदी असू दे किंवा मराठी असू दे, दोन्ही वाहिन्यांवर त्यांनी मुक्तपणे संचार केलेला आहे. चित्रपटांच्या बाबतीत सुद्धा हिंदी चित्रपट, मराठी चित्रपट, म्हणजे मराठीमधलं आवर्जून नाव घेईन मी, चिमणराव गुंड्याभाऊ, एक गडी बाकी अनाडी, 7 रोशनविला आणि आत्ताचे आणि डॉक्टर घाणेकर, बटरफ्लाय, किंवा हिंदीमधले पेज 3, सिंघम, अतीत यांसारख्या केवढ्या तरी चित्रपटांमध्ये आपण त्यांना अभिनय करताना पाहिलेला आहे आणि तो तसाच आपल्या हृदयामध्ये रुतलेला आहे.
आकाशवाणीवर ते कार्यरत होतेच, पण जाहिरातीचं क्षेत्रसुद्धा त्यांना वर्ज्य नव्हतं. त्यामुळे बेडेकर लोणचं असू दे, पितांबरी पावडर असू दे, इनो असू दे किंवा इंडिगोचा पेंट असू दे, त्यांचा हसरा चेहरा घराघरामध्ये पसरलेला आहे आणि तोच हसरा चेहरा आज आपल्यासमोर आहे. मी आमंत्रित करते आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय श्री प्रदीप वेलणकर यांना. नमस्कार. एक 2-4 भाषणं झाल्यानंतर बोलणं म्हणजे जरा एक वेगळं आव्हान असतं. आपल्या मनातले मुद्दे आधीच सगळे बोलून टाकतात, त्यामुळे नवीन मुद्दे शोधायला लागतात. ते जरा थोडंसं माझ्यासारख्या नटाला ते जरा कठीण जातं. फार काही गफलत होऊ नये म्हणून मी भाषण लिहून आणलं आहे. मीच लिहिलं आहे, काळजी करू नका. नाही, अशी सवय असते की कोणीतरी भाषण लिहून देतो, त्यांना तर खूपच माहिती असेल त्याबद्दल. पण माझेच विचार आहेत आणि कुठलीही त्यातली एखादी गोष्ट राहून जाऊ नये, केवळ याच उद्देशाने मी ते लिहून आणलेलं आहे. मराठी भाषा लेखन आणि मार्गदर्शन. सलील वाघमारे यांनी आणखीन एक गोष्ट सांगायची की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा वापरलेल्या ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत किंवा जे मुद्दे आहेत ते परत परत रिपीट होऊ शकतात, कारण विषयच तसा आहे की सगळ्यांनी ते मुद्दे मांडलेच पाहिजेत असे आहेत ते, कारण त्याच्याशिवाय त्याला गंमत नाही. तर मी जर काही परत परत ते मुद्दे मांडले तर मी काही फार चुकीचं करत नाही, एवढं लक्षात ठेवा. मराठी शुद्धलेखन क्षेत्रामध्ये महत्त्वाची जबाबदारी या सलील वाघमारेंनी निभावलेली आहे. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची पुस्तकं संपादित केलेली आहेत. शिक्षण मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून प्रदीर्घ सेवा केलेली आहे. हे जरी एवढं लक्षात घेतलं, अजून खूप आहे खरं, म्हणजे मी त्यातलं निवडून 3-4 मुद्दे घेतले, खूप आहे अजून, पण एवढं जरी लक्षात घेतलं तरी आजच्या ह्या पुस्तकाचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. हाही उल्लेख झालेला आहे की मराठी शुद्धलेखनाच्या क्षेत्रात ज्यांचा शब्द अंतिम मानला जातो अशा आदरणीय यास्मिन शेख यांची प्रस्तावना या पुस्तकास लाभलेली आहे. ही सुद्धा एक अभिनंदनीय गोष्ट आहे. आदरणीय प्रमुख अतिथी लक्ष्मीकांत देशमुखजी, आदरणीय प्राध्यापक परांजपे साहेब, तसंच श्रीमती निलिमा गुंडी मॅडम यांना अभिवादन करतो आणि माझी मतं मांडतो. खरं म्हणजे तुम्हाला असं वाटेल की या सगळ्या यादीमध्ये प्रदीप वेलणकर हे नाव जरा ऑड आहे. एखाद्या नटाचा, अभ्यासाचा, शिक्षणाचा काय संबंध असतो करा, असं अनेकांच्या मनामध्ये आजही येतं. नाही, खरंच सांगतो मी, चेष्टा नाही करत आहे. हा विचार मनात यायला खूप कारणंही असतील, तशी परंपराही असेल, पण तुम्हाला मी आवर्जून सांगू इच्छितो की आजचे बरेचसे नट हे उच्च शिक्षित आहेत. मीही शिक्षित आहे, उच्च जरी नसलो तरी, ग्रॅज्युएट आहे, म्हणजे फार काही नाही, पण शिकलेलो आहे मी. तेव्हा माझ्या विषयी किंवा नटाविषयी जर असं वाटलं गेलं की ह्याचा काय संबंध या सगळ्या, तर तसं नाही आहे, थोडंसं आहे संबंध. नट म्हणून सुद्धा माझा या विषयाशी एक फार जवळचा संबंध आहे. कसं असतं की सर्वात आधी नटाच्या हातामध्ये काय येतं तर संहिता येते, आणि संहिता ही अचूक असणं शुद्धलेखनामध्ये हे अपेक्षित आहे. जर नाही आली तर काही फारसा फरक पडत नाही, जसं सांगितलं सरांनी तसं. पण मी अशा काळामध्ये शिकलेलो आहे की जेव्हा काही शाळांमध्ये शुद्धलेखन या विषयासाठी आठवड्यातले काही तास हे नियोजित केलेले असायचे, आणि ते ज्या ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्या अशा प्रक्रियेवरती गेलेले आहेत त्यांना नुसतं नजर जरी टाकलेली तर नजर सांगते की हे चुकीचं आहे का, हे बरोबर आहे का, हे शुद्ध आहे का, काय आहे ते. त्यामुळे त्याची सवय जी होते ती जर तुम्हाला लहानपणापासून असेल तर
शुद्ध भाषा, चांगली भाषा. आणि भाषा असेल तर शुद्ध का नको, नाही का? अशुद्धच भाषा बोलत राहायचा असा हट्टहास तरी का, नाही का? तर शुद्ध भाषा बोलायची म्हणजे काही व्यक्ती असं म्हणतात की एखादा शब्द आम्ही जसं म्हणतो तोच बरोबर आहे असा अट्टहास काही लोक करतात. असू देत, पण माझा अट्टहास असा आहे की शुद्ध भाषा, जास्तीत जास्त जवळपास जाणारी भाषा बोलावी. आणि अचूक मराठीतली संहिता जी असते ना ती एक निखळ आनंद देऊन जाते वाचकाला. हल्ली हा आनंद फारसा मिळतोच असं नाही आहे, म्हणजे मी तसा हट्टही करणार नाही. पण नटाचं काय असतं ना, ही नुसती वाचायची नसते संहिता, तर ती वाचून आत्मसातही करायची असते. आणि नुसती आत्मसातही करायची नसते, माझ्यापुरतं झालं मी आता चाललो असं नाही आहे. तर ती आत्मसात केलेली भूमिका माझ्या भूमिकेच्या द्वारे प्रेक्षकांसमोर ताकदीने उभी करायची असते. तर मुळातच ही जी प्रक्रिया सगळी आहे ह्याच्यातच जर काही कुठे चूक असेल तर मग चुकीचं हे गणित वाढत जातं. एका चुकीतून दुसरी, दुसरीतून चौथी काही होऊ शकतं. आणि ते जर मान्य असेल तर मला काही बोलायचंच नाही आहे. पण असा जर अट्टहास करायचा असेल की आम्ही बोलतो तेच बरोबर आहे, तर मग त्यांच्याशी वाद घालणं म्हणजे आपणच पडण्यासारखं आहे, नाही का? तर मला असं वाटतं की तो वाद सोडा. पण माझा हट्ट असा आहे, जर शिकायची असेल भाषा, जी बोलायची असेल भाषा, जर प्रेक्षकांसमोर मांडायची असेल भाषा, तर ती 99.99% तरी शुद्ध असावी, चांगली असावी, उच्चार चांगले असावेत. समोरच्यावरती जर परिणाम व्हायचा असेल तर तो उच्चार चांगलाच असं पाहिजे, का नसावा याचं मला कोणी कारण द्यावं. आणि वाचनामुळे वाचक हा समृद्ध होतो असं हे माझं पूर्वीपासूनच मत आहे, आत्ता नाही झालं, आधीपासूनच आहे. मराठी भाषा लेखन आणि मार्गदर्शन हे पुस्तक म्हणजे काही कथा कादंबरी नाही आहे. त्यामुळे अशी पुस्तकं क्रमशःच वाचली पाहिजेत अशातलाही काही भाग नाही. तरीही अशा पुस्तकांमध्ये एकंदरीत काय आहे आतमध्ये याचा परिचय वाचकांनी करून घ्यावा असं मला वाटतं. म्हणजे कधीकधी एखाद्या बाबतीत जर आपल्याला विशिष्ट बाबतीत जर काही स्पष्टीकरण हवं असेल, काही बाबतीत जर हे असं का ते तसं का, त्याला काही पुरावा आहे का, सबळ काही कारण आहे का तसं व्हायला, तर तसं जर प्रश्न पडला तर अशा पुस्तकांमध्ये ते शोधता येतं. या पुस्तकातले काही विषय मला नमूद करावेसे वाटतात. उदाहरणार्थ विरामचिन्हे. लेखकाच्या मनात एक असतं, वाचक वेगळाच वाचतो आणि त्याचा अर्थ तिसराच निघतो, असे खूप वेळा झालेलं मी पाहिलेलं आहे. त्यामुळे विरामचिन्ह यांचा जर वापर सुयोग्य नसेल तर सगळी भट्टी बिघडू शकते असं माझं ठाम मत आहे. दुसरं एक हे आहे, रफारापूर्वीचे व रफारयुक्त अक्षरांचे इकार आणि उकार. हे ऐकताना सुद्धा थोडंसं गहन वाटतं, पण तुम्ही लक्षात घ्या, कित्येक नट काही प्रहसनांमध्ये, काही तुम्ही बघत असाल कित्येक याच्यामध्ये प्रहसनांमध्ये चुकीचे उच्चार करून याच्यावरती रफाराचे एस्पेशली येऊन चुकीच्या ह्याच्यावरती त्याच्यावरती हासे मिळवतात. मिळवू देत, हासे त्या लोकांना, त्यांना म्हणजे काय डोक्यावरही बसवू देत, माझं काही त्यांना डोक्यावर बसवलं तर मला काही त्रास होत नाही. पण तरीसुद्धा त्या शब्दाचा नेमका उच्चार काय आहे हे जाणून घ्यायचा तो नट प्रयत्न करतो का. हासा मिळवणं ठीक आहे, काहीतरी गंमत निर्माण करायची. आपण मी पाहिलेत अनेक वेळा, तुम्ही पाहिले असतील. तर एक्झॅक्टली उच्चार काय आहे याची जर जाणीव त्याला असली
किंवा तो जाणून घ्यायचा प्रयत्न करतो का, हा प्रश्न आहे फक्त. क्रियापदाच्या रूपातील इडागम हा मूळ संस्कृत शब्द आहे. तुमचं हे वाचल्यावरच मला कळलं, मला माहिती नव्हतं. म्हणजे एका दृष्टीने मी म्हणतो तसं वाचकाला समृद्ध होतो वाचनाने, ते मला कळलं. मला काल कळलं की हे याचा हा मुळात संस्कृत शब्द आहे. ते कित्येक गोष्टी आपल्याला माहिती नसतात, त्या कळल्या की आपण ॲक्सेप्ट करावं की आपल्याला माहिती नाही, येतात. मार्गदर्शक असं पुस्तक जवळ बाळगलं आणि त्याचा योग्य वेळेला जर वापर केला, जसं मी मगाशी म्हटलं तसं, तर तसं करण्याने नुकसान तर काहीच होणार नाही, नाही का. फक्त पुस्तक जवळ असण्याचं, त्याच्यात काही ते आहे ते वाचण्याचं, इथे काय आहे हे समजण्याचंच कष्ट आहेत फक्त. पण तसं नुकसान तर काहीच होणार नाही. एरवी झालंच तर फायदाच होईल. या संदर्भात मी तुम्हाला सगळ्यांना असं सांगेन की अनुभव घ्या या पुस्तकाचा. मी आवर्जून सांगेन ते. सलील वाघमारे आणि ग्रंथालीचा समूह या दोघांनाही माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. ग्रंथालीचं आणखीन एक 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. 50 काय, मी असं म्हणायची मला इच्छा आहे खरी की 100 वर्ष झाले मी येईन तुमच्याबरोबर तिकडे. पण खरोखर मनापासून अभिनंदन. तुम्ही जे वेगवेगळे उपक्रम राबवता आणि ज्या पद्धतीने लोकांना सामोरे जाता ते विलोभनीय आहे. तर त्यामुळे हे तुमचं जे तुमच्या समूहाचं कार्य आहे ते असंच चालत राहो. 50-100 जे काय आहे ते तुम्हाला साथ मिळेल. नवीन नवीन साथी तुमच्याकडे येतील, त्यांना हे पुस्तक दिलं तर आणखीन त्याचा फायदा होईल. पण हे खरंच माझं असं आहे की जशा मॅडमनी म्हणाल्या की हे मुळात हे पुस्तक शिक्षकांकडे जावं, तर हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तसा ह्या शिक्षकांनाच पाहिजे असं आपला हट्ट असतो. तर हा असं झालं तर जसं मी म्हटलं तसं नुकसान तर काही नाही आहे, झालं तर फायदा होणार आहे. एवढं सांगतो तुम्हाला. अनुभव घ्या, आवर्जून सांगतो. आणि पुन्हा पुन्हा सलील वाघमारे आणि ग्रंथाली समूहांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. सरांनी आत्ता विरामचिन्हांचा उल्लेख केला. एक छोटीशी घटना मला आठवली. प्र के अत्रे यांच्यासमोर एक प्रथितयश लेखक उभे होते आणि त्यांची बायकोही त्यांच्याबरोबर होती. त्यावेळेला वाद चालला होता की कशाला हवी आहेत ही विरामचिन्ह. आणि अत्र्यांनी नेहमीप्रमाणे त्यांची गुगली टाकली. त्यांच्या बायकोकडे पाहून अत्रे म्हणाले, मी तुझा नवरा, तू माझी बायको, चल सिनेमाला जाऊ. प्रचंड चिडले ते प्रथितयश लेखक. आणि मग अत्र्यांनी सांगितलं, मी तुझा नवरा, तू माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ. तर विरामचिन्ह खूप महत्त्वाची असतात, त्यांना आपण दुर्लक्ष करता कामा नये. पुढच्या वक्त्यांना आमंत्रित करते. आजचे प्रमुख कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत देशमुखजी. ओळख करून द्यायला त्यांनी मला नाही सांगितलेलं आहे, त्यामुळे ठीक आहे, मी आमंत्रित करते आदरणीय श्री लक्ष्मीकांत देशमुखजी. नमस्कार. सलील वाघमारे लिखित मराठी भाषा लेखन मार्गदर्शन या पुस्तकावर 3 अनुभवी व्यक्तींनी अतिशय सुंदर भाष्य केलेलं आहे. आणि स्वतः ती सर्व अधिकारी व्यक्ती असल्यामुळे या पुस्तकामध्ये काय महत्त्वाचा भाग आहे तो सांगितलेला आहे. त्या मी त्या फारसं बोलणार नाही. एक वेगळा मुद्दा मला ह्या निमित्त सांगायचा आहे, तो प्रमाण भाषेचा आहे. आज महाराष्ट्रामध्ये प्रमाण भाषेचं बोलली किंवा त्या विषय काढला की ती टिंगलटवाळी होते. आणि मग असे म्हणल्याप्रमाणे प्राध्यापक सरांनी त्याला जातीयतेचा वास येतो किंवा प्रमाण भाषा म्हणजे सदाशिव पेठी भाषा असं आमच्या औरंगाबादला म्हणलं जायचं. आणि मी पण त्याच भ्रमात होतो. परंतु मी जरी सायन्सचा विद्यार्थी असलो, मॅनेजमेंट केलं असलं, तरी मी मराठी लेखक आहे. आणि माझं लेखन केल्यानंतर 90% माझ्या लेखात चुका कमी येतात, प्रूफरीडरला काम कमी पडतं असं माझा एक अंदाज आहे असं वाटतं. त्या मला बऱ्यापैकी मराठीचं आहे. ह्याचं एकच कारण की मला शाळेमध्ये मराठी शुद्धलेखन आणि व्याकरणाचं बऱ्यापैकी ज्ञान मिळालेलं आहे.
आज दुर्दैवाने ते होत नाही आहे. आणि प्रमाण भाषा ही आज टिंगलीची गोष्ट झालेली आहे. तर हे असं का होतं की बोलीभाषा आणि प्रमाण भाषेमध्ये नेहमीच वाद का चालतो? बोलीभाषेचं आपलं स्थान आहे, त्याचा गोडवा आहे, त्याचं वैशिष्ट्य आहे, ते महत्त्वाचंच आहे. आणि माझं नेहमी म्हणणं असं आहे की बोलीभाषेतली जे समृद्ध शब्द आहेत, शब्दकळा आहे, ती आपण प्रमाण भाषेत घेतली पाहिजे अधिकृतपणे आणि प्रमाण भाषा सुबोध केली पाहिजे. आता ज्या बोलीभाषा महाराष्ट्रात आहेत 50 ज्या मराठीशी मिळत्या जुळत्या आहेत, त्या भाषेमध्ये जे काही चांगले शब्द अर्थवाही शब्द आहेत त्याचा कोणीतरी अभ्यास करून ते शब्द प्रमाणित केले पाहिजेत आणि त्याचा अर्थ निश्चिती केली पाहिजे. आणि ती प्रमाण भाषा आधी तर प्रमाण भाषा ही पुस्तकी होणार नाही. आता जेव्हा एखादा माणूस व्यक्ती प्रमाण भाषा बोलतो, आपण काय म्हणतो, अरे बुई बाबा तू सखाराम गटणे बोलतोस का? सखाराम गटणे म्हणजे प्रमाण भाषा आणि ती टिंगलीची भाषा झालेली आहे. आणि त्यातून एक गैरसमज निर्माण होतो. आणि दुसरा जो गैरसमज तो शासकीय भाषेबद्दलचा. शासकीय भाषा म्हणजे लोकांना कळत नाही. अगदी आपले माधव गाडगे साहेबचे शास्त्रज्ञ टिंगल का की तुमची भाषा आम्हाला कळत नाही. आता मला खरोखरच प्रश्न पडतो. मी स्वतः प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे आमची जी शासकीय भाषा आहे ती काय आम्ही घडवलेली नाही आहे, ती परंदर सर असतील, गुंडे मॅडम ह्या लोकांसारख्या तज्ज्ञ माणसांनी घडवलेली आहे, जे 18 नियम तयार करून दिलेले आहेत. आणि जे सरपण महाराष्ट्र लागू केले तर ते काही शासनाच्या सचिवांनी केलेले नाहीत, ते महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याकरण तज्ज्ञ माणसांनी मराठीच्या लोकांनीच केलेले आहेत. आणि त्यामुळे एक प्रमाण भाषा पाहिजे. आता प्रमाण भाषेचं महत्त्व पुढील काळात खूप वाढणार आहे. महत्त्व काय आहे सांगायची गरज नाही आहे. आणि प्रमाण भाषेसाठी त्याचं व्याकरण हे महत्त्वाचंच आहे. तसं म्हणतो ना, व्याकरणाचं महत्त्व काय आहे की प्रमाणबद्धता हे कुठल्या गोष्टीत निकष असतो, सौंदर्य निकष असतो, तसं भाषेचा डोल, भाषेचा एक कुठेही ती भाषा वाचली गेली तर त्याला तोच अर्थ कळला पाहिजे. साहित्यामध्ये किंवा कवितेमध्ये एका शब्दाचे, कवितेचे अनेक अर्थ चालतात आणि तो कवी मोठा असतो. परंतु विज्ञानामध्ये, कायद्यामध्ये, शास्त्रीय निर्णयामध्ये जर शब्दाचे अनेक अर्थ निघू लागले तर खूप गोंधळ होतो. म्हणून प्रमाणबद्धता महत्त्वाची आहे भाषेसाठी आणि त्याला व्याकरण महत्त्वाचं आहे. आणि ते व्याकरणासाठी मग ते अगदी रफार असेल, उकार असेल, अनुस्वार असेल, विरामचिन्ह असेल, त्यातून देखील अनेक वेळा अनर्थ निघतो. हे पाहिलेलं आहे, आम्ही स्वतः अनुभवलं आहे. त्यामुळे मी स्वतः म्हणतो की ह्या गोष्टीचं महत्त्व आहे. आणि विज्ञान क्षेत्रामध्ये, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये, कायद्याच्या क्षेत्रामध्ये प्रमाण भाषेचं महत्त्व आहे. कारण एक एक शब्द कायद्याचा त्याचा अर्थ निश्चित असतो, तो एकच अर्थ असतो आणि तो अर्थ सर्वांनाच समजला पाहिजे. जसं इंग्रजीमध्ये कायद्याची जी भाषा आहे ती क्लिष्ट असते, पण ती अतिशय काय विशिष्ट पद्धतीनं लिहिली जाते आणि घडवली जाते कायद्यामध्ये, तो कायदा करताना. आणि त्यामुळे त्या अर्थ निश्चित होतो. त्यामुळे आता मराठीचे अनेक कायदे होतात, परंतु कायद्याचं मराठी नाही कळलं, लोक इंग्रजी का वापरतात? कारण मराठीमध्ये तुम्ही कायद्याची भाषा वापरताना ती प्रमाणबद्ध तो काटेकोर पाळत नाहीत. आणि तो महत्त्वाचा आहे. आणि आता आपल्याकडे शालेय शिक्षणापर्यंत मॅट्रिकपर्यंत मराठी असतं, पुढे आपण सर्व मराठी विसरतो किंवा खास करून सायन्स, टेक्नॉलॉजी किंवा ह्या विषयामध्ये गेलो तर आपल्या मराठीचा संबंध तुटला जातो. परंतु आता सुदैवानं अलीकडच्या काळामध्ये नव्या शिक्षण धोरणामुळे उच्च शिक्षणाची भाषा मराठी करायचं चाललेलं आहे आणि ती करणं आवश्यक आहे. कारण तर मराठी जर जगवायची असेल ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. जर ती ज्ञानभाषा व्हायला असेल तर ती काटेकोरपणे प्रमाण भाषा असलीच पाहिजे. आणि आपण प्रमाण भाषेला दुर्लक्ष केलं आणि जे टिंगलटवाळी केलं, अगदी सगळ्या साहित्यिकांनी शासकीय भाषेला एक आतापासून एक टिंगल केलेली आहे, ते खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळे शासकीय भाषा म्हणजे काही ते वृक्ष चुकीची आहे, ती चुकीची नाही आहे. आज पहा ना, किती शब्द शासनाचे निर्माण केलेले किंवा तुमच्यासारख्या ज्या माणसांनी निर्माण केले, मग भाषा संच स्वीकारले, ज्याची परिभाषा कोश केले, ते शब्द आज रूढ झालेले आहेत ना. प्रशांत गिरबाने आपल्या ह्या मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे डायरेक्टर जनरल आहेत, त्यांनी मला सांगितलं की
ते जेव्हा जेव्हा बजेट येतं अर्थसंकल्प महाराष्ट्रात किंवा देशाचा, तेव्हा त्याला बोलवतात, ते एक्सपर्ट आहेत त्यामधले. ते म्हणले मी नेहमी तुम्ही तयार केलेला म्हणजे भाषा संचालन किंवा परिभाषा कोश अर्थशास्त्राचा तो मी वापरतो आणि ते शब्द मी जाणीवपूर्वक मराठी वापरत असतो आणि म्हणतो की तुम्ही हे शब्द लिहिताना लिहा, तोंडी मी जे बोललो ना ते हे शब्द वापरा, त्याला इंग्रजी शब्द वापरू नका, हे ते सांगतात. आणि त्यामुळे ते त्या शब्द रुळत चाललेले आहेत. तर कुठलीही गोष्ट, आता इंग्रजी भाषा, जर्मन भाषा ही आपल्यासाठी परकी भाषा असते, ती भाषा आपण आत्मसात करतो. मग आपली मराठी प्रमाण भाषा, मराठी भाषेतले जे काही शब्द आपण घडवलेले आहेत, आता अभियंता, कार्यकारी अभियंता, जिल्हाधिकारी असतील, असे जे शब्द आहे एकेकाळी आपण वापरत नव्हतो, आता ते सर्रास रूढ झाले. ती लहान गावात देखील लोक त्या गोष्टी बोलत असतात. म्हणजे कुठलीही भाषा जेव्हा तुम्ही वापरता वारंवार, तेव्हा ती भाषा सोपी होते, सहज होते, लोकांना त्याचा अर्थ कळू लागतो. म्हणून प्रमाण भाषा महत्त्वाची आहे. ह्याचं आता आपण काय ठरवलं आहे, असा निर्णय घेतला आहे. मी भाषा संस्थेचे अध्यक्ष असल्यामुळे आम्ही एक मराठी भाषा धोरण तयार केलेलं आहे. ते शासनानं स्वीकारून त्याचा GR काढलेला आहे. आम्ही काय केलं की मराठी भाषा आधी जगली पाहिजे, प्रमाण भाषा फारशी गोष्ट आहे म्हणून आम्ही 1ली 10वी पण सक्तीची मराठी केलेली आहे. आज महाराष्ट्रामध्ये इंग्रजीचा प्रस्ताव वाढत चाललेला आहे, ते आपण रोखू शकत नाहीत. इंग्रजी शाळा आपण बंद पाडू शकत नाहीत. तर आम्ही त्यात काय केलं, ठीक आहे इंग्रजी तुम्हाला हवी ना घ्या, परंतु इंग्रजीमध्ये मराठी सक्तीच केलं पाहिजे. म्हणून आम्ही काय घोषणा केलं आहे, उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी म्हणून 1ली 10वी पण सक्तीचं केलेलं आहे. आता कॉलेजमध्ये असा निर्णय झालेला आहे शासनाचा की लवकरात लवकर इंग्रजीमध्ये हे उच्च शिक्षणाची भाषा मराठी असली पाहिजे आणि त्यासाठी पाठ्यपुस्तक निर्माण केले पाहिजे. त्यासाठी जे बंद पडलं होतं आमचं पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ ज्ञानग्रंथांमध्ये, आता पुनर्जीवन का निर्णय झालेला आहे आणि तो ह्या वर्षी ते सुरू होणार आहे. आमचा असा प्रयत्न चाललेला आहे की पुढल्या वर्षी फर्स्ट इयर जो असं कॉलेजचा म्हणजे बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल किंवा कुठली भाषा जो जिथं आपण इंग्रजी शिकवतो, अगदी ॲग्रिकल्चर घ्या, नर्सिंग घ्या, ह्याची भाषा इंग्रजीच आहे. ते सर्व विषय जे मराठी शिकवले जात नाहीत पदवी परीक्षेला, त्या भाषेचे पहिल्या वर्षाचे पाठ्यपुस्तक करायचे आणि ऐच्छिक पद्धतीनं इंग्रजी माध्यमाचं राहणारच आहे, ते बंद होणार नाही. पण ज्या मुलांना मराठीतून ती भाषा शिकायची असेल, तो विषय शिकायचा असेल, तर त्याला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. आता चिंचवडला आपल्या सायन्स अँड इंजिनिअरिंगचं BTechचा कोर्स मराठी सुरू झाले, ह्यावर्षी 3रं वर्ष आहे आणि तिथं 60 मुलं आहेत आणि त्या मुलांची गुणवत्ता किंवा त्यांचं जे आकलन आहे त्या भाषेतलं, त्यांच्या संकल्पनाचं, हे इंग्रजी विद्यार्थ्यापेक्षा जास्त आहे. काल मागच्या आठवड्यात इंडियन एक्सप्रेसची स्टोरी पण आली होती, त्या अनेक मुलांनी ते हे केलं होतं. तर त्यामुळे आपल्या हळूहळू इंग्रजीला पर्याय मराठी केला पाहिजे, ज्ञानभाषा केली पाहिजे. तर ती ज्ञानभाषा करायची असेल तर ती काटेकोर असली पाहिजे, तर काटेकोर भाषा हवी असेल ती प्रमाण भाषा असली पाहिजे. म्हणून प्रमाण भाषा कशी असली पाहिजे, त्या ठिकाणी विरामचिन्ह कसे असले पाहिजेत, शब्दरचना कशी अचूक असली पाहिजे, त्या ठिकाणी स्वल्पविराम कुठे पाहिजे, फुलस्टॉप कुठे पाहिजे, कुठे उद्गार चिन्ह पाहिजेत, कुठे म्हणतो त्या अनुस्वार पाहिजेत, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणून हे जे 18 जे नियम शासनानं घालून दिलेले आहेत ते सर्वांसाठी मस्ट आहेत, ते वापरलेच पाहिजेत. त्याची टिंगल चालणार नाही. पण शेवटी कुठेतरी एक आपल्याला अंतिम निर्णय घ्यायचा असतो की प्रमाण भाषा आपण स्वीकारलेली आहे, ती भाषेचा डोल कसा पाहिजे, वाक्य कसे पाहिजे, अनुस्वार हे ठरलेलं आहे. आणि हे महाराष्ट्र साहित्य मंडळानं केलेलं आहे. 4ही मंडळ एकत्र आले तेव्हा अनेक मोठे तज्ज्ञ होते, त्यांनी बसून हे तयार केलेलं आहे. आधी 14 नियम केले, मग आणखी 4 नियमाची भर घातली, 18 केलेले आहेत. आणि हे 18 नियम प्रत्येकानं केले पाहिजेत. मी तर म्हणतो की साहित्य संस्थांनी ह्याचा विचार केला पाहिजे आणि हे 18 नियमाचं प्रशिक्षण म्हणा शाळेमध्ये कॉलेजमध्ये दिलं पाहिजे. ते समजा शाळेत शिकलं म्हणजे कॉलेज शिकलं तर उजळणी होईल त्यांची, म्हणजे अजून ते करतील. म्हणजे खास करून मराठीमध्ये BA MA करणाऱ्या माणसाला हे कळलंच पाहिजे. कारण प्रूफ रिडिंग करण्यासाठी मग त्या प्रूफ रिडरचं काम आपण किती वाढवायचं, तर भाषा जर आपली इतकी अशुद्ध आपण लिहिली समजा तर ते 1दा 2दा 3दा प्रूफ करावं लागतो आणि काही काही लेखाचे 5-5 प्रूफ करावं लागतात. म्हणजे तो प्रकाशाचा खर्च वाढतो, डोकी वाढते आणि मूळ लेखकाला वाटतं मी काय जे लिहिलं ते किती वेळा वाचून पाहू पुन्हा एकदा, हा प्रश्न पडतो. तेव्हा प्रमाण भाषा महत्त्वाचीच आहे, त्याची टिंगल टवाळी करणं आपण थांबवलं पाहिजे.
आणि प्रमाण भाषा कशी असते, ती किती सुंदर असते ह्याचं अनेक उदाहरणं ह्या वेद प्रकारामध्ये दिलेले आहेत. भाषा चुकीची कशी आहे आणि उत्तम कशी आहे. त्यांनी मला आत्ता वाघमारेने सांगितलं एक काल परवा जे प्रकरण घडलं आपल्या महाराष्ट्र पुणे शहरामध्ये पोर्शे कारकांड, तेव्हा बातमी काय आली होती, बातमी पेपरला बातमी काय आली होती, अल्पवयीन बिल्डरच्या मुलाने दुचाकी स्वारांना उडवले. म्हणजे बिल्डर अल्पवयीन होता, त्याचा मुलगा प्रौढ होता आणि त्या प्रौढ त्या 2 माणसाला मारलं आणि त्या प्रौढ बालकाला आपण बालमंडळाकडे पाठवून रिमांड होऊन पाठवलं. हा अर्थ होतो. असं काही बिल्डरच्या अल्पवयीन मुलाने दुचाकी स्वार उडवले वाक्य पाहिजे. म्हणजे हे त्यांनी काल परवा हे पुस्तक छापण्यापूर्वी हे वाक्य ॲड केलेलं आहे. म्हणजे काटेकोरपणा कसा असतो ह्याचं ते उदाहरण वाघमारेंचं दृष्टी काटेकोर ते किती आहे ते आहे. म्हणजे हे जसे पुस्तक ते किती काटेकोर लिहिलं असेल, किती परिश्रमपूर्वी असेल, हे महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे. आणि ह्यामध्ये इतके गमतीदार आहेत प्रसंग. आता डॅश 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 यांच्या सदस्यत्वाचा 3रा राजीनामा दिला. हे चूक शब्द आहे की समजा मिस्टर जोशी आपल्या मित्र होते जोशी यांच्या सदस्यत्वाचा 3रा राजीनामा दिला. काय पाहिजे, जोशी हे राजामध्ये 3रे सदस्य होते, एका संस्थेवरचे, एका मंडळावरचे किंवा एखाद्या कमिटीवरचे. तर इतकं आपण भाषा करतो आणि आपल्या टी व्हीची भाषा, वर्तमानपत्राची भाषा म्हणल्याप्रमाणे इतकी सदोष झालेली आहे आणि आपलं काही वाटत नाही आहे. आपण आपले जे मानबिंदू आहेत की शिवाजी महाराज कोणी चुकीचं बोलता कामा नये, अगदी बरोबर आहे का, हे आपलं दैवत आहे, त्यांच्याविरुद्ध चुकीची माहिती कोणी देता कामा नये. त्या पण मराठी आपला मानबिंदू का नाही, मराठीमध्ये चुकीचं काही लिहिलं जाणार नाही, छापलं जाणार नाही, बोलणं जाणार नाही. तर ह्यासाठी काहीतरी आपल्याला यंत्रणा निर्माण केलीच पाहिजे. त्यासाठी प्रमाण भाषेचा आग्रह धरलाच पाहिजे. आणि जर मराठी ज्ञान भाषा व्हायची असेल आणि सर्व कायद्याची पुस्तक, कायदा हा अभ्यासक्रम असेल, सायन्स टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम असेल, तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम असेल, हे सर्व अभ्यासक्रम आपण मराठीत आणायचे असतील, त्याच्या सिलेबस किंवा त्याचा तो अभ्यासक्रम आहे, तर ती भाषा काटेकोर असली पाहिजे, ती त्या विषयाला सुसंगत पाहिजे आणि त्याचा अर्थ मी वाचला काय, तुम्ही वाचला काय, तुम्ही वाचला काय, तो अर्थ निश्चित एकच असला पाहिजे. त्यामध्ये अनेक अर्थ निघाले ते काव्य म्हणून ठीक आहे, पण पाठ्यपुस्तक म्हणून ते अत्यंत सदोष आहे आणि ते मोडीत काढलं पाहिजे. हे तर आहे की बोलीभाषेचं महत्त्व बोलताना जरूर पाहिजे, परंतु त्याप्रमाणे कवितेमध्ये अनेक अर्थ छटा हे महत्त्वाचे आहेत. साहित्यामध्ये गरज आहे, कारण मानवी भावना ह्या खूप संमिश्र असतात. तिथं ठीक आहे, साहित्याच्या भाषामध्ये अर्थ अनेक निघू शकतात, पण जिथं ज्ञानाची भाषा आहे, व्यवहाराची भाषा आहे, कायद्याची भाषा आहे आणि ज्या भाषेच्या आधारे आपल्याला निर्णय करायचा असतो, लोकांना मदत करायची असते, सबसिडी द्यायची असते, अनेक गोष्टी करायच्या असतात. तुम्ही म्हणल्या काही लोकांना आपला सबसिडी द्यायची आहे किंवा अनुदान द्यायचं आहे, तर तो जर GR चुकीचा काढला आणि गरिबाचे तुम्ही श्रीमंताला दिलं, एक उदाहरण, हे फार अतिशय शक्ती झाली समजा, तर ते चालेल का? आपल्याला ज्या माणसाला द्यायचं त्या माणसाला दिलं पाहिजे आणि तशी भाषा पाहिजे. कारण मी जेव्हा सांगलीला COG होतो तेव्हा मोठा पूर आला 2005 साली आणि तिथं एक GR काढला गेला. असं घाई गडबडीनं तिथं वाघबारसारखे माणसं नसल्यामुळे कदाचित चुकीचं झालं असेल. आणि आमच्या तेव्हा मी सांगलं होतं, कोल्हापूरच्या लोकांनी नको त्या माणसांना अनुदान वाटलं आणि आमची मिटिंग चालू झाली, आमचे पालकमंत्री आले आणि आमचं बोलणं, तुम्ही का दिलं नाही म्हणले. म्हणलं तसं अर्थच नाही म्हणले, आम्ही दिले ते बरोबर केले. मग त्याने आमच्यासोबत स्पीकरवर त्याला फोन लावा कलेक्टरला, मला आमच्या लोकांनी सांगितलं RDCनं आम्ही केलं म्हणले. म्हणजे नंतर त्यांना आमच्या सांगितलं, मी चर्चा केली, कलेक्टर चर्चा केली आणि म्हणून की तुम्ही असा अर्थ कसा काढला, मी पाहिलंच नाही म्हणले. आणि तो GR संदिग्ध होता, त्याचा अर्थ दुसरा पण निघू शकत होता. तर दुसरा शब्द बदलून घेतला आणि तर आणखीन 10-20 ठिकाणी 5-50 लाखाचं चुकीचं अनुदान वाटप झालं असतं. म्हणजे अर्थनिश्चिती महत्त्वाची आहे. म्हणून प्रमाण भाषा आणि प्रत्येक शब्दाचा काटेकोर अर्थ हे महत्त्वाचं आहे. आणि त्याशिवाय मराठी ज्ञानभाषा होणार नाही आणि ज्ञानभाषा रोजगारी भाषा होणार नाही. म्हणून आपल्याला
जे 2-4 गोष्टी काय त्यात मी फक्त समोप करतो एक वाक्य सांगतो थांबणार आहे. एक तर म्हणजे इंग्रजी माध्यमाची शाळा वाढत चाललेल्या आहेत त्या आपण थोपू शकत नाही. तुम्ही आम्ही पालकवर्ग आपले मुलं असतील किंवा नातवं असतील त्यांना आपण इंग्रजी शिकायला थांबवू शकत नाहीत की आपल्या सगळ्या लेखकांचे मुलं इंग्रजी भाषा शिकतात हे माहिती आहे. त्यामुळे कुणी ह्याबद्दल इतरांना नाव ठेवायची काही परिस्थिती राहिलेली नाही आहे. हे आपण वस्तू धरली पाहिजे. अजून अनेक वर्ष इंग्रजी भाषा राहणार आहे आणि भारतामध्ये अनेक राज्य आहेत त्यांची जी स्पर्धा चालली इंग्रजी भाषेमध्ये कोण जास्त करतो. जे आत्ता पराभूत झाले जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशचे अतिशय लहरी माणूस होता मुख्यमंत्री. एका दिवशी तेव्हा वाटलं की इंग्रजीचं महत्त्व वाढलं पाहिजे. त्यानं सकाळी 11 GR काढला की उद्यापासून सर्व तेलुगू भाषा शाळा इंग्रजी शिकवतील. पण सगळे विषय त्या सर्व शिक्षक तेलुगू शिकवणारे ते इंग्रजी कसे शिकवतील. आणि इतक्या शाळा इतका मोठ्या राज्यामध्ये 5-50 शाळा असतीलच ना. म्हणजे 5-2 लाख शिक्षक असतील त्यातले 90% इंग्रजीवर बाकी सर्व तेलुगू शिक्षक आहेत. ते कसं शिकवणार. भूगोल म्हणा इतिहास म्हणा नागरिकशास्त्र म्हणा सायन्स म्हणा. दुसऱ्या 2 दिवसांनी तो निर्णय बाई घ्यावा लागला. पण तोपर्यंत किती क्षिती झाली. म्हणजे हा असं होता का म्हणजे म्हणून ते मराठी इंग्रजी महत्त्व आहे तर इंग्रजीबरोबर मराठी शिकलं पाहिजे. म्हणून आम्ही काय इंग्रजी भाषेमध्ये CBSEला ICSEला अभ्यासक्रम इंग्रजी आणि मराठी इंग्रजी आणि हिंदी असतो. 1ली ते 10वीपर्यंत 5वी ते 8वीला तिसरी भाषा असते. ती काही मराठी असते की दुसरी भाषा असते फ्रेंच जर्मन असू शकते. आम्ही म्हटलं नथिंग डुईंग 1ली ते 10वी ही सक्तीनं मराठी शिकवली पाहिजे. इंग्रजी शिकवा इंग्रजी माझ्या शाळेत शिकणार हिंदी शिकवायला आमची काय हरकत नाही का आम्ही ती भाषा धरून स्वीकारलेलं आहे. आमचा हिंदीला मुळीच विरोध नाही आहे. पण मराठी पण शिकवली पाहिजे. ती 100 मार्काची आणि ती देखील स्कोरिंगला धरलेली. तसा कायदा पास झाला. आता 11वी-12वी ही मिसिंग लिंक आहे. आता आपण पुढील वर्षापासून कदाचित कॉलेजमध्ये पदवी शिक्षण मराठी सुरू करणार आहोत. म्हणजे 1st 2nd येथे होणार आहे. 10वीपर्यंत मराठी आहे. 11वी-12वी मराठी नाही पुन्हा कॉलेज आहे. ते मिसिंग लिंक करण्यासाठी परत आम्ही धोरण स्वीकारलेलं आहे. शासनाने ते मान्य केलेलं आहे आणि त्या 11वी कायदा होऊन तो देखील मराठी झाल्यानंतर मग सलग मुलगा 12वीपर्यंत मराठी शिकेल. आणि कॉलेजमध्ये ज्या मला वाटलं की मराठी शिकल्यानंतर मी जास्त कम्फर्टेबल आहे तर मला मराठी मधून विज्ञान शिकायचं आहे काही हरकत नाही आहे. त्याला आपण इंग्रजी एक विषय सक्तीत करणारच आहोत आणि सर्व इंग्रजी जे टेक्नॉलॉजी आहे ती आपण ते वापरणार आहोत. AICTE सूचना असे क्लिअर आहेत. तुम्ही मराठीमध्ये सिलेबस लिहिताना प्रत्येक कंसात तो इंग्रजी शब्द लिहा. तुम्ही अणू लिहिता कंसात ॲटम लिहितच जा. म्हणजे उद्या तुम्हाला क्लॅरिटी येईल आणि उद्या तुम्हाला तो वापरता येईल. आणि तुम्हाला इंग्रजी जर आपण शिकलो कॉन्व्हर्सेशन आहे तर तुम्ही कुठेही गेलात बाहेर तर तुम्हाला अडचण येणार नाही कारण शेवटी तुम्हाला ज्ञान आहेच तुमचं. तर IT साठी तुम्हाला फक्त ITची भाषा लागते. बाकी तुम्हाला त्या ITच्या मुलांना इंग्रजीमध्ये एक ओळीचं पानभर ॲप्लिकेशन लिहिता येते लिव्हचा. परंतु तो ITमध्ये एक्सपर्ट आहे कारण त्या ITची इंग्रजी भाषा त्याला माहिती आहे. तर ही महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण ते करणार आहोत. त्यासाठी मग प्रमाण भाषा जर आपण पुस्तक लिहिणार असू तर ती भाषा नीट असली पाहिजे अर्थनिश्चिती असली पाहिजे. आणि त्यासाठी मग हे सर्व जे व्याकरणाचे नियम आहेत ते महत्त्वाचे आहेत. आणि व्याकरण जर नसेल तर अराजक मास्त आपण म्हणतो शब्द काही घाल कुठल्या विषयात घाल की दिस इज अनार्की ऑफ ग्रामर असं म्हणतो होतं की व्याकरणाचं अराजकतेचं व्याकरण असा आपण अनेक शब्द वापरतो होतं. तर ते प्रत्येक क्षेत्राला लागू पडतं ते पण भाषेला अधिक लागू पडतं. तर भाषेमध्ये अनार्की अराजक असणं बरोबर नाही आहे. म्हणून प्रमाण भाषा तुम्ही सदाशिव पेठ म्हणा पुणेरी म्हणा अनुसायिक म्हणा कोकणास्त्री म्हणा कोबराची म्हणा काय म्हणायचं म्हणा. पण आता जी भाषा स्वीकारलेली आहे किंवा तुम्ही दुसरी भाषा आणा प्रमाण भाषा एक असली पाहिजे. आणि ती आता गेले 50 वर्ष शिकल्यामुळे ती स्थिर झालेली आहे. आज आपण सर्व जे लिहितो आपण सर्व लेखक मंडळी ती प्रमाण भाषाच लिहितो. आपले फक्त संवाद त्यातले वेगळे असू शकतात भाषे ढब असते परंतु आपले पाठ्यपुस्तक घ्या विज्ञानाचे पुस्तक घ्या भूगोलाचे पुस्तक घ्या हे सर्व प्रमाण लिहिलेले आहेत. ती आता भाषा निश्चित झालेली आहे. फक्त त्या भाषेमध्ये अर्थनिश्चित किंवा वाक्य सदोष असा कामा नयेत. त्या ठिकाणी अनुस्वार उकार आकार हे सर्व ज्या गोष्टी आहेत बारीक बारीक गोष्टी आहेत. कर्तरी म्हणा प्रयोग म्हणा कर्मणी प्रयोग म्हणा भावे प्रयोग म्हणा हे सर्व व्यवस्थित असले पाहिजे. त्याशिवाय ती भाषा होणार नाही आणि तो अर्थनिश्चित होणार नाही आहे. म्हणून
हे पुस्तक अतिशय टाईमली आलेलं आहे की आपल्याला उद्या जी प्रमाण भाषेत करायची आहेत त्या पुस्तकाच्याही ते भाषा अचूक असावी आणि अर्थनिश्चितीमध्ये गोंधळ असता कामा नये. हे जर आपलं पाहायचं असेल तर सलील वाघमारेंचं हे पुस्तक किंवा अन्य अशा पुस्तकांची गरज आहे. हे पुस्तक तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर्व शाळेमध्ये गेलं पाहिजे, शिक्षा केलं पाहिजे आणि कॉलेजला पण गेलं पाहिजे, कारण त्याला मराठी शिकवायचंच आहे, होणारच आहे ते. तर तेव्हा मराठी जर ज्ञानभाषा करायची असेल तर ती आधी व्याकरणशुद्ध प्रमाण भाषा असलीच पाहिजे आणि ती भाषा प्रमाणबद्ध कशी करावी, त्यामधले दोष कसे टाळावेत हे जर समजून घ्यायचं तर हे पुस्तक महत्त्वाचं उपयुक्त आहे. आणि हे पुस्तक ग्रंथालयाने छापलेलं हे विशेष आहे की मराठी महाराष्ट्रामध्ये हे शासनाचं जे महामंडळ आमचं आहे शासन मंडळ ते पुस्तकाचं ते सोडलं तर तुमच्या इतकं मराठी भाषेबद्दलचे पुस्तकं दुसरे कोणी काढले. तुमच्या एका परिसरात मी आलो होतो नव्या वाशीला, ते पुस्तकं आपल्या श्रीपाद भालचंद्र अरुण देशपांडेचं पुस्तक होतं. अरुण देशपांडेच ना, हां अभय देशपांडे, हां ते पुस्तकं मी पाहिलेलं आहे. तर तुम्ही जे काम करत आहात, तुम्ही अनेक कोश वाङ्मय तयार केले, विज्ञानाचे तुम्ही पुस्तक मासिकं काढत आहात, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीने मराठी भाषेची सेवा करणारी सर्वात ख्यातनाम अशी प्रकाशन संस्था आहे. त्या प्रकारे हे पुस्तक स्वीकारलं, छापलं आणि त्यांचं वितरण व्यवस्था चांगल्या लोकांपर्यंत जाणार आहे. तर आपण देखील हे पुस्तक मी सोबत ठेवणार आहे आणि पुढलं लेख लिहिल्यानंतर मी पाहणार आहे की माझं काही चुकलं तर नाही ना, कारण मी सायन्सचा विद्यार्थी आहे, चुकू शकतो, पण सेकंड रायटिंग करताना मला ते दुरुस्त करता येईल आणि हे दुरुस्त केल्यानंतर माझं पुस्तक पाटकर साहेबांना वाघमारेकडे पाहायची गरज पडणार नाही, इतकं मला ते शुद्ध लिहिता आलं पाहिजे तरच खरं. तर मी लेखक आहे, मराठी लेखक आहे. मराठी लेखक जर शुद्ध लिहायचं कोण लिहायचं, म्हणजे सगळ्यांनी शुद्ध लिहिलं पाहिजे, पण मराठी लेखकाची जबाबदारी जास्त आहे. माझी, मिलिंद जोशींची नक्कीच जबाबदारी जास्त आहे असं मला वाटतं. तर तेव्हा या पुस्तकाबद्दल मी सलील वाघमारे यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाच्या अर्थातच शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तत्पूर्वी 2 सूचना. पहिलं म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेची ही वास्तू या कार्यक्रमासाठी आम्हाला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल कार्यवाह मिलिंद जोशी यांचं मी विशेष आभार मानते ग्रंथालयातर्फे. मूळ किंमत 350 रुपये असलेल्या आजच्या या पुस्तकाची जी किंमत आहे ती सवलतीच्या दरात 200 रुपयात तुम्हाला आज उपलब्ध आहे. तर जरूर या सवलतीचा लाभ घ्या आणि अल्पोपहाराची व्यवस्था बाहेर केलेली आहे, तर प्रत्येकाने त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करून कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. धन्यवाद.